श्री राम 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 वाढो थोडासा श्री राम श्री राम श्री राम अजून थोडासा श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम घ्या अजून थोडासा किंचित घ्या श्री राम बस बस श्री राम श्री राम श्री राम ठीक आहे ना जास्त नाही होते ना तुम्हाला नाही मला वाटतं थोडं कमी करावं लागेल कारण ऐकू येतोय श्री राम बस राहू दे जास्त झालं तर मी सांगेन आता ठीक आहे श्री राम श्री राम श्री राम श्री राम तुम्हाला त्रास नाही होतो ना कानाला कोणाला श्री राम श्रीराम समर्थ विदेहापरी चालवोनी प्रपंचा मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा करोनी बहुलोक जे मिळवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्या तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय अम्बे मात की जय दुर्गा मात की जय संतोषी माते की जय सब साधु संतन की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवं प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ नमामि राधे नमामि कृष्ण
कृष्णं नमामि राधे नमामि कृष्णं नमामि राधे नमामि कृष्णं नमामि राधे नमामि कृष्णं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवम् कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवम् कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवं राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राधे 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 प्रभु हरे कृष्ण जय सिया राम। प्रभू सगळ्यांनी आपले डोळे मिटायचेत। डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय। त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्राने फुलवायचेत आणि नमस्कार करायचे। त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलवायचेत आणि नमस्कार करायचे। पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय। त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची, हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर। आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे। आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे। पांडुरंगा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर। तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे। तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये वसू दे। आमचा आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर।
आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मितहास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचा आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्म चैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि परम पवित्र श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्व प्रिय भाविकजन, बस बस. भागवत कथा या कथेचे यजमान श्री आणि सौ जोशी यांना भगवंताची अपार कृपा लाभो. कारण त्यांच्यामुळे आज आपल्याला इथे भागवतासारख्या कथेचा दिव्य सत्संग प्राप्त होतोय. मी कालच म्हटलं की जिथे कथा सुरू होते तिथे लाखो करोडो असे साधू संत जात असतात कथा ऐकण्याकरता. कोण कोण जातात? नुसते साधक जातात असं नव्हे, सिद्ध सुद्धा कथेला जातात, म्हणजे सिद्ध झालेले असतात. असे सिद्ध, महासिद्ध, प्रत्यक्ष भगवंत सुद्धा त्या कथेमध्ये येत असतो. कारण कथा हा अमृत वर्षाव आहे एक प्रकारचा. म्हणून सगळे स्वतः स्वयंभू असलेले देवादिदेव महादेव सुद्धा अनेक वेळेला सत्संग, म्हणजे अखंड त्यांचा सत्संगच चालू असतो. संसार कसा करायचा हे रामाकडून, कृष्णाकडून आणि देवाधिदेव महादेवाकडून शिकायचं. कसा करतात महादेव संसार? अखंड सत्संग हे पुरुषाचं काम, आणि जोडीदार म्हणून त्यांच्याबरोबर जाऊन बसणे, ते सत्संग ऐकणे आणि घरातली शक्ती म्हणून त्यांचं काम करणे, हा संसार सांभाळणे, हे स्त्रीचं काम, म्हणजे पार्वती मातेचं काम. स्वस्थ मनाला समाधी देणं हे महादेव आहेत. महादेव नुसते देव नाही, देवांपेक्षा सुद्धा जे श्रेष्ठ आहेत त्याला महादेव म्हटलंय. आणि त्यांचं श्रेष्ठत्व कशात आहे? त्यांनी स्वतःच्या प्रपंचामध्ये सुद्धा कधी दखल दिली नाही, हे श्रेष्ठत्व आहे. शिकण्यासारखं आहे. काय हवंय, काय नकोय, काय आहे हे सगळं लक्ष द्यायचं, पण त्यासाठी हट्टाने आग्रह करायचा नाही, हे पुरुषाचं काम आहे. संसार करणे हे स्त्रीचं काम आहे, आणि त्या संसारावर लक्ष ठेवणे हे पुरुषाचं काम आहे. लक्ष ठेवणे म्हणजे काय? लक्ष ठेवणे म्हणजे काही कमी तर नाही पडत आहे, काही प्रश्न तर नाही आहे, किंवा काही अडचणी तर निर्माण होत नाही आहेत, आणि झाल्या तरी त्याचं एकच समाधान आहे, मी सत्संग करतो तूही कर, म्हणजे समाधान आहे. हे लक्ष ठेवणे. की नुसताच संसार करत बसली का? नाही, तिचा सुद्धा उद्धार व्हायला पाहिजे ना, तिचा सुद्धा उद्धार व्हायला पाहिजे. तिच्या उद्धाराच्या दृष्टीने तुम्ही काय करता हे महादेव शिकवतात. असा संसार पुरुषाचा असला पाहिजे. आणि स्त्रीने काय करायला हवं? त्यांचा उद्धार झाला तर माझा होईल, म्हणून त्यांच्या उद्धारासाठी त्यांना सत्संग करू देणे, आणि ते जातील तिथे आपण जाणे, आणि त्यांच्या परमार्थामध्ये आपण सहाय्यक होणे. सहाय्यक होणे तुम्हाला काय म्हणतात? सहचारिणी. बरोबर चालणे, पावलाला पाऊल नेऊन अगदी बरोबर घेऊन चालणे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणे. बरोबर आहे की? पुरुषांनी केलेल्या सगळ्या पुण्याचा भाग हा स्त्रीला मिळतच असतो. किती आपल्या शास्त्रामध्ये छान आहे, सगळी पूजा अर्चा पुरुषांनी करायची, फक्त हात लावला की सगळं मिळालं इकडे, नाही का? असा हात लावतात की नाही, सगळं कनेक्शन इकडे येतं सगळं. म्हणजे काय आहे? त्या संसाराला सहचारी. बरोबर आहे, हात द्यायचा आहे त्याला की तुम्ही करा, आम्ही आहोत. परमार्थ करताना तुम्ही करा, तुम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला जे लागेल. म्हणजे काय?
हे स्त्रीने वागायचं आहे. म्हणून जेवढ्या ऋषींचे तुम्ही प्रपंच पाहाल, सगळे ऋषी आपल्याकडे 99% ऋषी हे संसारिक होते. ब्रह्मर्षी झालेले वसिष्ठ, त्यांची पत्नी अरुंधती आणि त्यांना पुष्कळ मुलं होते, संसारात होते. विश्वामित्र संसारात होते. कितीतरी ऋषी सगळे संसारात होते. पण कसं? यांना परमार्थासाठी लागणारं जे काही साहित्य आहे, यज्ञ, याग, होम, स्वयंपाक, जे काही सगळं करायचं ते पत्नी करून देत असे. तुम्ही करा, मी तुमची सगळी व्यवस्था करते. त्यांनी काय व्हायचं? ह्यांनी केलेल्या पुण्यकर्माचं फळ तिलाही मिळायचं. कारण ती पतीला गुरु समजायची, देव समजायची. तुम्ही जे कराल त्याला मी समर्पित भाव आहे. म्हणजे इथे नातं कसं आहे? तुम्ही देव, मी भक्त. भक्ताने समर्पित झालं की देवाला चिंता लागते की मी सगळं करतोय खरा, पण हिचा पण उद्धार व्हायला पाहिजे ना. मग तिचाही उद्धार आपोआपच होत असे. तुकोबा जेव्हा सदेह वैकुंठाला निघाले, विमान आलं, बघा एवढे विरक्त, वैराग्याची मूर्ती, पण विमान जसं आलं आनंदी झाले की आता आम्ही जाणार वैकुंठाला, आम्ही जाणार, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा. विमानात चढताना काय म्हणाले? आवले तू सुद्धा माझ्याबरोबर चल म्हणाले. हा काय हे? आयुष्यभर जिकडे लक्ष दिलं नाही पत्नीकडे, फार तिला काय हवं नको तेही काही नाही, फार भजन करत राहिले, लक्ष दिलं नाही. म्हणजे काय आहे? श्रेष्ठ संसार. भगवंतच होते प्रत्यक्ष तुकाराम महाराज, आणि त्यांना माहित होतं हिचा उद्धार होणार, म्हणून ते भजन करणं कळून चुकलं होतं. संसार करून काही होत नाही, संसारामध्ये राहून भजन केल्याने संसार उत्तम होतो. आपण संसार उत्तम होण्याचं फळ संसारातच बघायला जातो, ते मिळत नाही. संसार उत्तम होण्याचं फळ कशात आहे? संसारात राहून भजन केल्याने उत्तम संसार होतो. हे तुकाराम महाराजांना माहीत होतं. म्हणून त्याने आयुष्यभर परमार्थ केला. आणि जाताना जेव्हा विमान आलं, त्यांची तयारी झाली, तेव्हा मात्र काय म्हणले? आवले चल. तेव्हा विचारलं, हे काय आयुष्यभर तुम्ही परमार्थ केला आणि त्यांना? अहो म्हटले, माझा परमार्थ मला साधला असेल तर माझ्या आवलीमुळे साधलाय. पदोपदी जिथे जिथे मला संसार करायला अडचण येत होती तिथे तिथे तिने मला सगळी मदत केलेली आहे. घराचा भार तिने उचललेला आहे. मला शांतपणे तिने भजन करू दिलं. जर असं नसतं तर मला भजन करता आलं नसतं. तिने जर माझ्या डोक्याशी कटकट केली नसती तर मी संसारात रमलो असतो. भजनाला प्रवृत्त झालो की नाही. तुम्ही बघा, आमच्या आवली पण काही कमी नव्हत्या. त्यांना किती बोलत असल्या तरी ज्या वेळेला रामेश्वर भटांनी अभंग बुडवण्याची आज्ञा केली इंद्रायणी, तेव्हा सगळ्यात जास्त प्रखर विरोध कोणी केला असेल त्या गोष्टीला तर आमच्या आईसाहेबांनी केलाय, आवली मात्याने केलाय. की काय करताय हे, कशाला तुम्ही ते अभंग बुडवताय म्हणाले. रात्रभर जागून पोरा बाळांना उपाशी ठेवून हे अभंग तुम्ही केलेले आहेत आणि एवढा सगळा परमार्थ तुम्ही आता बुडवायला निघालात. कोणाला किंमत होती? आवलीला किंमत होती, आईसाहेबांना किंमत होती. तिने माझा प्रपंच केलेला आहे म्हणून आता परमार्थ, जन्मभर केलेल्या परमार्थाचं फल मला प्राप्त होत असताना तिला बरोबर नेणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आहे की नाही सुंदर संसार? हे काम आहे पुरुषाचं. कारण त्यांनी भक्त म्हणून संबंध जीवन समर्पित करून टाकलं होतं ना तुकोबांना. म्हणून देवाला ती जास्त प्रिय होती. का? ती माझ्या भक्ताचे पाय धरते. देवाचे पाय धरले देवाला आवडतं, पण देवाच्या भक्ताचे पाय धरलेले देवाला जास्ती आवडतात. म्हणून संत सेवा सांगितली. संतांची सेवा करा. बघा साधं आहे हो. आपल्या घरामध्ये कोणी पाहुणा आला, आपल्याला भेटायला बरं वाटतं, पण येताना तो आपल्या मुलाला बिस्किटचा पुडा घेऊन यायला जास्त आनंद होतो ना, कारण आपल्या मुलाकरता काहीतरी आहे. तसं देवाची मुलं म्हणजे ही संत आहेत सगळी. या संतांची तुम्ही सेवा केली तर देव तुमच्यावर अतिशय खुश होतात, प्रसन्न होतात. हे मर्म आहे. म्हणून आवली मातेने तुकोबांची खूप सेवा केली होती. म्हणून ते म्हणाले, आता तुला नेणं माझं कर्तव्य. त्यावेळेला आवली माता काय म्हणाल्या? नको, मला घर आहे, दार आहे, शेवटपर्यंत संसाराचं कर्तव्य पण सोडलं नाही असं नको म्हणायला. तुकोबांनी आणि विमान आला आणि निघून गेले आणि पोरं बाळं अशीच रस्त्यावर टाकली असं नको म्हणायला. हे होतं त्याच्या पाठीमागे. ही मी तर मुक्तच झालीच आहे, तुमची सेवा करून मी तुमच्याकडेच येणार आहे, पण हे सगळं पूर्ण करून मी येते, कारण हे पूर्णत्व तुम्ही शिकवलंय मला. मग तुकोबा म्हणाले, देवाईला सुखी ठेव, आणि तुकोबा वैकुंठ गमन केलं. उरलेला सगळा संसार पूर्ण केला आणि आवली माता सुद्धा तुकोबांकडेच निघून गेल्या. लक्षात ठेवा. रामायणामध्ये उलट झालं. आधी सीतामाता पुढे गेला आणि राम ज्या वेळेला चिडले होते त्यावेळेला ब्रह्मदेवाने शांत केलं आणि म्हणले, हो ही लीला आहे प्रभू तुमची, असं काय करता तुम्ही? सीतामाता पुढे गेले, तुम्ही नंतर मागे जाणार आहात तिकडे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, राम शांत झाले. लक्षात घ्या, ही काय भूमिका असते. जन्मानुजन्म एकत्र जन्म घेण्याचं स्वप्न बघता, दोघांनी मिळून मोक्षाचं स्वप्न बघा ना, की पुन्हा जन्माला यायला लागतं का म्हणे. इथे आलात की प्रापंचिक कटकटी असतात हो, तिथे फक्त नवरा बायको शांत असतात, त्यांचं चाललेलं असतं चांगलं.
आणि सगळ्या भक्तांची संगती असते तिथे वैकुंठामध्ये. तिथे अखंड भजन चाललेलं असतं. तिथे तुम्हाला कुठल्याच अडचणी नाही आहेत. इथे तरी घरचा विचार आहे 2 तासांनी, स्वयंपाक काय करायचा, जेवायचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय. तिथे ती कटकट नाही हो. का मला काय म्हणायचंय, जसं जन्म घेण्याचं वारंवार स्वप्न पाहता तसं मोक्षाचं स्वप्न सुद्धा काय केलं असताना. आता संसार सुखाचा करायचा आहे ना, मग असं आम्ही संसारात काय केलं पाहिजे की आमचा संसार सुखाचा होईल. संसारात राहून अखंड भजन केलं पाहिजे, तर संसार सुखाचा होतो. म्हणून महादेवाने अखंड भजन केलं. पार्वती मातेने संसार सांभाळला, गणपतीला सांभाळलं, कार्तिक स्वामींना सांभाळलं, आणि एवढं करून पती सांगेल ती आज्ञा. म्हणून संसार आदर्श कोणाचा असेल, महादेव आणि पार्वती माता. दुसरा आदर्श संसार सीता माता आणि प्रभू श्री रामचंद्र. आधी तर आदर्श होतेच, पण ज्या वेळेला सीता मातेने स्वतःचा त्याग करून घेतला आणि वनवासात निघून गेल्या, त्यावेळेला त्या काय म्हणाल्या, राजाचं कर्तव्य आहे प्रजा नीट वागली नाही तर प्रजेला शिक्षा देणं. आणि अशा वेळेला जर त्यांनी बायकोला जर तिथे जवळ ठेवून घेतलं असतं तर त्यांच्या कर्तव्याला बाधा आली असती. म्हणून ते त्यांचं काम समजून त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी बाहेर आले. माझं काम आहे. माझ्या कुठल्याही अशा वागण्याने त्यांच्यावर बोट ठेवता कामा नाही कोणी. हे लक्षण आहे सीता माता. उगीच आहे का. रुक्मिणी माता 16,108 पत्न्या होत्या भगवान श्रीकृष्णाच्या, पण कधी कुरकुर नाही, कधी कुरकुर नाही. इकडे का जाता, तिकडे का जाता, कधी कुरकुर नाही. बघा हा गंमत. श्रेष्ठ का राधा माता गोकुळातच, वृंदावनातच, इथं यायचं नाही म्हटल्यावर ती जन्मभर तिथे राहिल्या. पण तिला कळलं नसेल का, यांनी 16,108 लग्न केली. मला माझ्यावर प्रेम केलं आणि लग्न इकडे करून ठेवली सगळी, आणि मला बोलवलं पण नाही की मी तुझ्याशी पण लग्न. आता 16,108 होत्या ना, मग आणखी माझ्याशी लग्न केलं तर पुढे बिघडलं असं. काही पुराणांप्रमाणे लग्न झालेलं आहे, पण एक पत्नी म्हणून तिथे ठेवलंय. पण इथे मथुरेला बोलवलं नाही. तक्रार नाहीये. का तक्रार नाहीये. बघा, सामान्य मानवाची भूमिका असती तर तक्रार झाली असती, नॅचरल आहे. पण त्या दोघींना, रुक्मिणी माता राधा माता एकच आहे, त्यांना माहीत होतं माझा पती परमेश्वर आहे आणि परमेश्वर सगळ्यांचा आहे. आपण जर ही भावना आपल्या पतीमध्ये ठेवली पूर्ण 100%, तर तो व्यभिचारी असला तरी आपोआप जागेवर येईल. त्यांना परमशुद्ध करण्याची ताकद तुमच्या भावनेमध्ये आहे. तुम्ही कुठल्या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहता याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि अशी कितीतरी उदाहरणं मी पाहिलेली आहेत. तुमची भावना काम करते महाराज, कारण तुमची भावना त्यांच्या आतमध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्णालाच लागू होते आणि कृष्णाकडूनच ते ऑपरेट होतं सगळ्या गोष्टी. म्हणून जोडीने माझं खरं का तुझं खरं नाही. दोघं जर का शहाणे असतील तर दोघांनी मिळून ठरवावं की आता संसार सुरू झाला ना, मग हा संसार पहिलं तरी कसा लागेल. पहिलं तरी लागणं म्हणजे काय, सुखाचा होणं. सुखाचा होणं म्हणजे काय, सगळ्या वस्तू प्राप्त होण्याचा नाही. काही प्राप्त नाही झालं तरी आम्ही दोघेही आनंदी असणं. हे कसं होईल, संसारात राहून भजन केल्याने होईल. अखंड सत्संग नवरा बायकोनी केल्यामुळे होईल. कितीतरी मी असे वारकरी पाहिलेले आहेत, वर्षातून 4-4, 5-5 वाऱ्या चालत. म्हणजे मला वाटतं ते 15 दिवसाच्या वर कधी जोडपं घरी राहिलेलं नाही. 15 दिवस झाले की चालले वारीला, 15 दिवस झाले की चालले वारीला. 1-2 कपडे आपले घेतले, गाठोडा घेतलं, दरवाजा उघडा बंद सांगून जायचे. कोणाला काय घेऊन जायचं असेल ते घेऊन जा, पुढल्या वर्षी आम्हाला पांडुरंग परत देईल. लागला आम्हाला. एवढं आपण करू नका. पण निदान काय आनंद नवरा बायकोचा, काय आनंद. सगळं तो पाहतो आणि त्यात पहा खरं प्रेम उत्पन्न होतं. दोघांना पांडुरंगाबद्दल प्रेम आहे. बघा, दोघांना वारी करायची, दोघांना पांडुरंगाबद्दल प्रेम आहे. रस्त्यातनं चालताना तिला काही लागलं, हा म्हणतो काय झालं तुला, थांब बस आपण बघूया काय लागलं, काटा काढून देतो प्रेमाने. नवऱ्याला भूक लागली, साव तुम्हाला भूक लागली ना, चला जवळ आपण कुठेतरी जाऊ. हे जर घरात असते आणि दोघांचं प्रेम पांडुरंगावर नसून संसारावर असतं तर काय झालं असतं, हा मग कुठे बिघडलं, बरं नाही तर त्या डॉक्टरकडे. ती काय म्हणले, 2 तास रोज स्वयंपाक जेवताच की 2 तास उशीर झालं तर कुठे बिघडलं, बसायचे स्वस्थ, काय आवडणार आहे का प्रेम काही. पण हेच जर का पांडुरंगावर प्रेम आहे आणि पांडुरंगासाठी दोघं निघाले तर बघा एकमेकांची किती काळजी घेतात. कारण त्या दोघांना एकमेकांमध्ये नवरा बायको न दिसता पांडुरंग परमात्माच दिसतो. म्हणून संसारातलं खरं प्रेम पाहिजे असेल ना,
तर आपलं कनेक्शन त्याच्याशी जोडून घ्यायला पाहिजे. किती जणांना त्यांनी प्रेम दिलंय आणि लोकांची भूमिका फार वेगळी आहे. 16,108 पत्न्या, राधिका माता, ते त्या नजरेने पाहूच नका. आपली दिव्य दृष्टी त्या खऱ्या प्रेमापर्यंत जाणारच नाही. प्रेम प्रेम म्हणजे काय सांगू का? कसं प्रेम आहे ते? कसं आहे माझ्या भगवंताचं प्रेम? कसं आहे? सूर्य आपल्याला काही रोज भेटायला येत नाही, इथं चर्चा करत नाही आपल्याशी, पण तो आहे आणि त्या उजेडामध्ये आपण सगळे कार्य करू शकतो. तसं त्या प्रपंचामध्ये भगवंताचं केवळ अस्तित्व आहे आणि त्याच्या त्या आनंदी आणि प्रेममय वातावरणाने सगळं छान चाललेलं आहे. असा त्याच्या सर्व पत्नींशी त्याचा संबंध होता. लक्षात आलं तुमच्या? काय ताकद होती? नारद मुनी गेले होते त्यांचा प्रपंच बघायला. 16,108 महाल बघायला गेला. आधी बघितलं तर रुक्मिणी मातेकडे बसलेला होता गप्पा मारत, म्हणून आता बघूया तिकडे आहे का म्हणून. दुसऱ्या पत्नीकडे गेला, तिथेही महाराज हजरच. तिसऱ्या पत्नीकडे ताबडतोब, तिथेही घरात कामं करत बसले होते. चौथ्या ठिकाणी गेले तर दानधर्म करत बसले होते पत्नीला बरोबर घेऊन. चक्रावर हे नारद मुनी आपले प्रभू इथे दानधर्म करताय, तिकडे गप्पा मारत बसलाय. हसले कृष्ण फक्त, काही नाही. हे ज्याला जमतं ना त्याने 16,108 एका वेळेला सगळ्या ठिकाणी हजर असणं. काय त्यांना म्हणायचंय त्याच्यातून? हा शरीर संबंधाचा भाग नाहीये, हा मनाचा भाग. आणि हे प्रेम कसं आहे हे लक्षात घ्या. मी नाही, तू आहेस. मुळातच मी शरीर नाही, त्यामुळे तूही शरीर नाहीस. तू भगवंताचा अंश आहेस आणि मी सुद्धा भगवंताचा अंश आहे. हे ते प्रेम आहे. आपल्याला हे प्रेम परिचित नाहीये आणि असलं तर कळत नाही. प्रेम 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 म्हणजे एकमेकांशी प्रचंड गोड बोलणं, एकमेकांचं कौतुक खोटं करत बसणं. खोटं कौतुक किती हो करतात, त्या विषयावर मला काही बोलायचं. काहीतरी चांगलं त्यांना काय वाटतं? प्रेम म्हणजे माझ्याशी 4 शब्द गोड बोलणं, 4 चांगल्या गोष्टी माझ्याबद्दल बोलणं, मी त्यांच्या. हे प्रेम नाहीये. प्रेम म्हणजे काय आहे? घरात नवरा बायको शांततेत चित्ताने बसणं. शांतता जी आहे ना, शांत शब्दच किती शांत आहे असं महाराज म्हणायचं. शांत असणं, ही शांतता म्हणजे प्रेम आहे. एकांत म्हणजे प्रेम आहे. निरपेक्षता, परत सांगतो, निरपेक्षता म्हणजे प्रेम आहे. मला काय हवं हा प्रपंच आहे, तुला काय पाहिजे हे प्रेम आहे. बरोबर? मग आपण अशी जर अपेक्षा केली की काल तुम्ही मला विचारलं, आज मला विचारलंच नाहीत, प्रेम संपलं. आहे जागा? या थोडं पुढे सरका, दुसऱ्या ओळीतल्या लोकांनी या. श्रीराम 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 श्रीराम. आता अजून तुम्हाला प्रेमाचं लक्षण पहा. आणि हे साहजिक आपल्याकडनं गोष्टी घडतात. ज्या वेळेला आपल्या हातून उत्तम स्वयंपाक होतो त्यावेळेला जो आनंद आपल्याला आहे, त्यावेळेला उत्तम स्वयंपाक झाल्यावर ते प्रेम आहे. जेव्हा समोरचा जेवण करून तृप्त होतो, आपण केलेला स्वयंपाक समोरचा जेवण तृप्त होतो, त्यावेळेला जी शांती आनंद प्रेम आपल्यामध्ये आहे ते प्रेम आहे. आपल्याला कुठल्या अपेक्षा ज्या वेळेला राहत नाही ते प्रेम आहे. ही प्रेमाची परिभाषा आहे. आणि या प्रेमाला शब्दाची सुद्धा गरज वाटता कामा नये. थोडक्यात काय? प्रपंचामध्ये भगवंताचं भजन आणि भगवंताचं प्रेम असणं हे प्रेम आहे. ह्या प्रेमाने संसार व्हायला पाहिजे. अजून प्रेमाचं एक उदाहरण सांगू. मनाप्रमाणे झालं चांगली गोष्ट आहे, नाही झालं उत्तम गोष्ट आहे, कारण ते त्यांची इच्छा, हे प्रेम आहे. भगवंत काय आपल्या मनासारख्या गोष्टी करतो का? हो, नाही करत. पुष्कळशा गोष्टी आपल्या मनाविरुद्धच होतात बघा, तरी सुद्धा तो हवासा वाटणे हे प्रेम आहे. अजून एक छोटं उदाहरण. आता 2012 पासून आपण भागवत ऐकतोय, 2021 आला आता, तरी सुद्धा भागवताला तितक्याच इंटरेस्टने येणं हे प्रेम आहे भगवंतावरच. असे ज्यावेळेला नवरा बायको दोघांचं प्रेम भगवंतावर होतं ते खरं प्रेम. हे झालं जोडप्यांचं, जे एकटे आहेत.
ते प्रेमाची परिकाष्ठा असतात, कारण ते एकटेच आहेत, आता त्यांना बंधन नाही आहे. मग आता आपलं जे काही सगळं आहे ते भगवंतावर असलं पाहिजे, ती भिस्त आपली भगवंतावर असली पाहिजे, भगवंतावर आपलं प्रचंड प्रेम असलं पाहिजे. हे प्रेम आहे, त्याला ठणकावून सांगता आलं पाहिजे. जनाबाईंना जरा प्रॉब्लेम निर्माण झाले कुठल्या तरी गोष्टीमध्ये, पांडुरंगाला जाऊन त्यांनी घाणेरडी शिवी दिली. ती मी आता उच्चारणार नाही, फार घाणेरडी शिवी टाकून बोलली त्यांना पांडुरंगाला. म्हणले तुम्ही संत आहात आणि तुम्ही शिव्या देता? मग कोण देईल म्हणले त्याला शिव्या? त्याला माज आलाय म्हणले, सगळे गोडगोड बोलतात, आरत्या घातात त्याला भरवतात, म्हणले माजलाय म्हणले. ताकद आहे संतांची. पांडुरंग सुद्धा मान खाली घालून ऐकून घेत होता. हिंमत आहे का त्याची बोलायची संतांना? का? तेवढं प्रेम असलं पाहिजे महाराज. इतकं रागावून सुद्धा रात्रीचं नैवेद्य द्यायला विसरले नाहीत. रागावू नको रे, जास्त नखरे करू नको, जेव आता म्हणून तोंडात भरवलं राहिलं नाही, भरवलं त्यांनी. हे प्रेम आहे. या प्रेमाला भगवंत सुद्धा भुलतो ना महाराज. कसंही असू दे. हे बघा, प्रेमाचं एक लक्षण, तुम्ही कसेही असा माझ्यात. हे अगदी बेसिक लेवलचं प्रेम आहे. कसे पण तुम्ही माझ्यात. दुसरा नंबर, याच्यापेक्षा वरचं, तुम्ही कसेही असात, मी तुमची आहे. लक्षात आलं? हे वरच्या लेवलचं प्रेम. आता ह्याच्या वरच्या लेवलचं आणि शेवटचं, आपण दोघेही कसेही असू देत, आपण भगवंताचे आहोत ना, बस. हे सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. आणि याच्या जे पुढचं प्रेम असतं, याच्या पुढचं प्रेम, हे फार कमी लोकांकडे. ते काय म्हणायचं त्याला, आपण दोघंही नाही आहोत, फक्त तोच आहे. तूही कृष्ण आहेस आणि मी कृष्ण आहे. मी नवरा या शरीरामध्ये आहे, तू बायको या शरीरामध्ये आहे, पण आहे कृष्णच. हे सर्वोच्च प्रेम आहे. आणि ह्या नुसत्या गप्पा नाही आहेत, हे अप्लाय करायला पाहिजे वागा प्रपंचामध्ये. मग तुम्हाला जादू कळेल काय आहे ते. ही सगळी जादूच आहे महाराज. तर हे भागवत आहे. म्हणून अशा प्रकारचा निरपेक्षता असणं म्हणजे प्रेम आहे. हे सगळ्या भक्तांचं आपल्याला दिसेल. जेवढी म्हणून चरित्र आहेत, अगदी चरित्र बाजूला ठेवा, साधे सुधे वारकरी बघा, सत्संगाला येणारी मंडळी बघा, जे 8-10 तास. मी म्हटलं एवढं 8-10 तास सत्संग करण्याचं काय कारण आहे? त्या ज्या लोकांनी जुन्या 8-10 तास सत्संग केलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये मी अगदी बारकाईने त्यांचा अभ्यास केला आहे. आनंदाशिवाय मला दुसरं काहीच सापडलं नाही. त्यांच्याही मुलीची लग्न झालेली नाही, त्यांच्याही मुलींची लग्न होऊन डिव्होर्स होऊन त्या घरी परत आलेले आहेत. मुलाची पण जमलेली नाही, त्यांच्याही 1000 भानगडी झालेले आहेत. तो पण, त्याची पण बायको घरामध्ये नाहीये. कोण घरातले अगदी अल्प वयामध्ये गेलेले आहेत. असं सगळं असूनही ती घरची मंडळी काय म्हणतात, आहा देवाने काय आनंदात ठेवलंय. काय असेल तो आनंद? हे 8-10 तास सत्संग होत आहे. आणि असे जे सत्संग करतात ना, देव त्यांचा ऋणी होतो की अरे एवढं होऊन माझ्याबद्दल ऐकताय, हे माझं खरं प्रेम आहे. मग काय म्हणतो देव? देवाला डोहाळे लागतात अशा भक्ताला बघायचे. तुझं पहावे हे माझं डोहाळे. अशा भक्तांना भेटायला भगवंत अवतार धारण करून येतात. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी. 4 भुजा आहेत ना, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगया वाचोनी तयाचे अंग. 2 हात पुरत नाही म्हणाले आलिंगन द्यायला मला, माझ्या भक्ताला मला 4ही हाताने मिठी मारावी. काय आनंद असला पाहिजे. रामाला हळूच विचारलं नारदांनी, ज्या वेळेला वनवासात बसले होते ना, काय आता इथे कोणी नाही, लक्ष्मण पण नाहीये, सीता माता तिकडे त्या झाडावरनं फुलं तोडतायत, मला जरा सांगा म्हणाले. खरंच रावणाला मारायला अवतार घेतला. नारद मुनी म्हणजे भगवंताचे बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड, काही नाही, काही लपवत नसत भगवान. हसले फक्त. अहो म्हणले असे गोड असू नका. या गोड हसण्याने सगळ्यांना चांगलं मस्त मोहिनी घातली आहे म्हणाले. मला सांगा खरंच रावणाला मारायला अवतार घेतला का? काहीच बोलले नाही. म्हणे नारद मुनी अशी का शंका आली तुम्हाला? गोड बोललं. राम पण सरळ होते, पण तसं विष्णूच ते सरळ असणार का? अशी शंका का घेता? नारद मुनी म्हणाले तुम्ही त्रैलोक्याचे परमात्मा, सगळी सृष्टी तुमच्यापासून उत्पन्न झाली. रावणाला मारायला तुम्ही शरीर धारण करून घेणार? एक भोय हलवली असती तिकडनं, भ्रकटी मात्र विलास केला सजागी मेला असता. पार्षद आहे ना तुमचा जय विजय, तिथे बसून ऑर्डर केली असती तरी मेलास. तुम्ही यांचं काय कारण आहे?
तेव्हा राम म्हणाले हे रहस्य आहे. याच्याकरता जन्म घेतला. दोवरी दोन्ही भुजालू घेऊनी अलिंगया वाचोनी दयाचे अंग. अहो हे जे सगळे संत मंडळी वनवासात बसून माझा जप करत बसलेले आहेत, नाम घेत बसलेत, माझी भक्ती करत बसलेत, त्यांना पाहावं असे मला डोहाळे लागले म्हणून मी अवतार धारण केला. आणि म्हणून राज्यात बसलो नाही अयोध्येमध्ये, वनवास आनंदाने स्वीकारून बाहेर पडलो. कारण यांच्या दर्शनाला तर मी आलो होतो, यांच्या दर्शनाला तर मी आलो होतो. शरभंग महामुनी, सुतीक्ष्ण महामुनी, अगस्ती महामुनी अहो कुठे कोपऱ्यात बसून जप करत होते, त्यांना भेटायला भगवंत येतो. आणि आपण संसारात राहून आपले नातेवाईक सुद्धा भेटायला येत नाहीत आपल्याला, आहे की नाही? का नाही येत? सार्थ जंगलातल्या साधूंना तोच हवा असतो, म्हणून सारखं त्याचं चिंतन, सारखं अशांना बघायला. काय वाटतं स्त्रिया करू शकत नाही? अहो स्त्रियांसारखे सर्वश्रेष्ठ भक्त कोणी नाही. आमच्या गोपिका माता स्त्रियाच होत्या ना सगळ्या. सर्वश्रेष्ठ भक्त आतापर्यंत झालेले भगवंताचे जे कोणी सर्वश्रेष्ठ भक्त असतील त्या गोपिका आहेत, स्त्रिया आहेत. काय एकटे राहू शकत नाहीत? आमची शबरी माता 80,000 वर्ष वनवासात राहून भक्ती केली, राम घरी येईपर्यंत वनवासात राहिले. कल्पना करा, आता तरी वनवास काही नाही आहे, सगळे जंगल बिंगल तोडले, घनदाट अरण्य ज्यामध्ये कदंब सारखे राक्षस फिरत होते, विराधासारखे राक्षस फिरत होते, अशा अरण्यामध्ये एकट्या शबरी माता बालपणापासून राहिलेल्या 80,000 वय झालं तरी बसून होत्या राम येईपर्यंत. श्रेष्ठ भक्त. मला तर अतिशय प्रिय आहे शबरी माता, त्यांच्यासारख्या भक्त नाही. खरोखर रामाची वाट पाहणे ही भक्ती आहे. का राहू शकत नाही? अहो त्याच्यासाठी तुम्ही तप करताना तुमच्या संबंधात सुरक्षेची जबाबदारी त्याची असते. सगळी जबाबदारी. खाण्यापिण्याची सुद्धा आपल्याला काळजी करायचं कारण नाही, तो पुरवतो. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिक झाले जिणे पंढरी राया, धिक झाले जिणे पंढरी राया, तुझे दास्य करू आणि का मागो खावया. काय गरज आहे मागायची? देणार नाही का? दाता आहे ना तो. तुम्ही न मागता तुम्हाला जन्माला घातलं ना, न मागता आतापर्यंत तुम्हाला सगळं दिलं की महाराज, कशाला चिंता करता? आयुष्य दिलं, श्वास दिले, त्या श्वासांचा हिशोब सुद्धा त्यांनी कधी मागितला नाही महाराज. आणि आपल्याला किंमतच नाही त्या श्वासांची, कारण फुकट आहे. जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, जीव गुदमरतो ना, तेव्हा श्वासाची किंमत कळते. मग त्यावेळेला काय करावं? आभार मानावे त्याचे. अरे बाबा, आम्ही असं काय केलं म्हणून तू आमच्यावर एवढी कृपा केलीस? काय आम्ही तुझ्याकरता केलं म्हणून तू एवढी कृपा केलीस? आज आपल्या, खरोखर सांगतो, सगळ्या पात्रतेच्या बाहेरच्या गोष्टी भगवंतांनी आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्या पात्रतेच्या बाहेर असं आपण काय केलंय म्हणून आपल्याला हे दिलंय? मग दिलंय ना, जागे व्हा आणि हे सगळं संत सेवेमध्ये लावा, तो जास्त आनंद त्यांना होईल. संतांचं काम करणं काय आहे? जागं करणं. जागं करणं. काय वानू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मला जागवण्याचं काम करतात की जागा हो, तू परमेश्वराचा आहेस, तू परमेश्वराचा आहेस, तू परमेश्वराचा आहेस. हे प्रेम जाग करण्याचा प्रयत्न संत करत असतात. म्हणून अशा अखंड भगवंताचं चिंतन करणाऱ्या भगवंताच्या त्या भक्तांच्या दर्शनाला भगवंत अवतार घेत असतात. तुम्ही बघा ना, कंसाला मारायला अवतार घेतला का नाही? आणि तेच आहे, तिथे बसून ऑर्डर केली असती, लगेच काम झालं असतं. आता आपण कसं म्हणू शकतो की हा भक्तांच्या दर्शनाला आला, आता हा काही राजा नव्हता, ह्याला काही वनवास झालेला नव्हता, पण आता संतांचं दर्शन तर घ्यायचं. मग असं कोण आहे ज्यांच्याबरोबर मला 24 तास राहता येतं, जे माझे नाम घेतात, त्यांच्यावर मला राहणं भाग आहे? नाही तर इथे 16,108 राण्यांनी अडवलं असतं ना. अहो घरात बसा ना, एवढं सगळं आहे, द्वारका बिरका छान सगळी, बसा की राज्य करा तुम्ही. बसा, तुम्ही कुठे कशाला कुठे जाता? अट काय टाकली भगवंतांनी रुक्मिणी मातेच्याकडे सगळ्यांना? मी माझ्या भक्तांचा पहिला आहे, तुमचा नंतर. जो माझं नाम घेईल तो माझा भक्त, मी तिकडे जाणार. त्यामुळे भक्तांच्या दर्शनाला अडवणार नाही.
अहो पण आता वनवासच नाही तर आडवणार कोण आहे? जाणार तरी कशाला? निमित्त काय? मग नाम कोण घेत आहे? पांडव. टाका त्यांना वनवासात. आता पांडवांना वनवासात टाकल्यानंतर याला जाणं भागच आहे, कारण ते अखंड नाम घेतात ना. रुक्मिणी मातेने विचारलं काय केलं तुम्ही? अरे मी कशाला काय करू? मग ते पांडवांना वनवास हो ना म्हटले, काय नशीब आहे म्हणले, आणि एवढं माझं अखंड चिंतन करतात, मला जाणं भाग आहे तिकडे. रुक्मिणी मातेला काही कळत नव्हतं का? जा म्हणले, तुम्हाला तेच पाहिजे होतं, मला माहिती होतं, लवकर या घरी. येतो म्हणले 14 वर्षांनी. गेले पांडवांबरोबर अखंड वनवासात राहिले. ह्यांना वनवासात राहायचं काय कारण होतं? होते ना सगळे ऋषी तिकडे, दुर्वास महामुनींपासून सगळे होते. सगळ्यांचं दर्शन घेऊन, सगळ्यांचं चरण तीर्थ घेऊन धन्यता मानत होते महाराज भगवान. सगळ्या संतांच्या दर्शनाला आलेले होते. हे भगवंताचं कारणच आहे. आता ब्रह्मचैतन्य महाराज नामावतार ना, पाळण्यातच श्रीराम जय राम जय जय राम चाललेलं होतं, म्हणजे सिद्ध. मग मायेचा पडदा टाकून घेऊन बाहेर पडले. कशाला? संत दर्शन आणि गुरु शोध. काय गरज होती? रामच ना तो संतांचं दर्शन घ्यायला ह्या जन्मी सुद्धा बाहेर पडला, घरात बसला नाही राम. बघा कसं आहे, महाराज बाहेर पडले, सगळ्या साधू संतांची दर्शनं घेतली. बरं, आता साधू संत पण बसतात, सगळ्या साधू संतांना माहित होतं कोण आहेत महाराज. स्वामी समर्थ सरळ म्हणले माझा बजरंगी आहे, आणि कडकडून मिठी मारली, माहिती होतं ना. मग फिरायची काय गरज होती? दर्शन घ्यायचं होतं संतांचं. बघा तुम्ही महाराजांचं. आणि मग प्रत्येक साधू संतांना भेटले, 3 वेळा भारत अख्खा पायी हिंडले, आणि शेवटी गुरु मिळाला. गुरुची सेवा केली, आत्मज्ञान करून घेतलं. मग आता घरी गप्प बसले का? नाही. नैमिषारण्यात जा, इंदूरला जा, इकडे जा, अयोध्येत जा. काय? संतांचं दर्शन, संतांचं दर्शन. एक त्या गुहेमध्ये योगी बसला होता, त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला पूर्णतेला नेलं. यांनी पूर्णतेला नेला म्हणजे कोण आहे? राम आहे. तरी तो जो योगी आहे तो हजारो वर्षापासून रामाच्या दर्शनाकरता बसला होता बिचारा, पण समाधी अवस्थेत गेल्यामुळे त्याला कळलंच नाही की रामाचा अवतार कधी होऊन गेला, कृष्णाचा अवतार कधी होऊन गेला. हे जेव्हा महाराजांकडनं कळलं, राम आदी कृष्णादी अवतार होऊन गेले, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अरे बापरे म्हणले, मला फसवलं बुद्धीनी माझ्या. मी समाधी लावून बसलो आणि रामकृष्ण अवतार दोन्ही होऊन गेले. काळजी करू नका म्हणाले. डोक्यावर हात ठेवला, हात ठेवल्यावर डोळ्यातनं गळगळ पाणी यायला लागलं, आणि नमस्कार केला आणि देह सोडला. देह सोडण्यापूर्वी तिथे हे जवळ होते. हे आपली गोष्ट सांगतो तुम्हाला, हे कुठे चरित्रात नाही आहे. मला वाटतं मोडक होते, भैयासाहेब मोडक. महाराज थोडेसे बाहेर गेल्यानंतर देह सोडण्यापूर्वी त्या महात्म्याने विचारलं, डोळ्यात पाणी येऊन काय झालं तुम्हाला? ते साधू हसला आणि काय म्हणला, रामाचं दर्शन करून द्यायला आले होते. बघा, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथीचा तेथे. म्हणजे हा आता इथे समाधी लावून बसला ना रामाच्या दर्शनाकरता, काळजी रामाला की अरे याचे जन्म वयाला नको जायला, म्हणून राम महाराजांच्या रूपामध्ये आले, दर्शन दिलं रामरायाने, आणि मग त्याने देह सोडला. काय आहे चिंता? तुमच्यापेक्षा तुमची चिंता त्यांना जास्ती आहे, भगवंताला जास्ती आहे. काही करू नका, जन्माला येऊन त्याचे चरण घट्ट पकडून बसा, अखंड सत्संग, त्याचे गुण ऐका, त्याचे नामस्मरण करा, त्याच्या स्मरणामध्ये आनंदात राहा. इतका दिव्य, इतका सुंदर, इतका छान प्रपंच आणि परमार्थ होऊन जाईल ना. आणखी तुम्हाला तक्रारच राहणार नाही. ज्या अर्थी तक्रार आहे त्या अर्थी चिंतन चुकीचं आहे. जिथे तक्रार थांबली चिंतन बरोबर आहे. आपलं थर्मामीटर आपल्याकडेच आहे. जर थर्मामीटर नसेल तर ताप कसा कळतो? खाल्लेल्या अन्नाची चव लागत नाही. तसं मिळालेल्या गोष्टीची किंमत नाही वाटली की समजायचं चुकलं. कळलं? ते कडू लागणं आहे. जे आपल्याला मिळालंय त्या गोष्टीची जर किंमत राहिली नाही तर समजावं आपलं चुकलं काहीतरी. ताप गेला की आहे ते सुद्धा खूप मोठं वाटतं. म्हणून चिंतन बदलायला पाहिजे. चिंतन बदललं की सुखी, आनंदी. हाच आपला विषय आहे. चिंतन भागवत चिंतन. सारखं चिंतन चेक करा, काय चाललंय, आणि मग प्रभूची भक्ती, प्रभूवर प्रेम, प्रभूचं नामस्मरण आणि त्याचं अखंड चिंतन याने जीवन बदलेल. चिंतन बदला, जीवन बदलेल. चिंतन अखंड विठोबाचं, भगवंताचं आपल्याला पाहिजे. असं ज्यांनी चिंतन केलं अशा सगळ्या भक्तांचं चरित्र यामध्ये आलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला सूतजींनी, शौनकजींना हे सगळं सांगत होते तेव्हा शौनकजींनी विचारलं, कलियुगातले एखादा आम्हाला काहीतरी तुम्ही माहिती सांगा. ते म्हणले, सांगतो. तुंगभद्रा नदीच्या काठी एक ब्राह्मण राहत होता, त्याचं नाव आत्मदेव. त्याची पत्नी धुंदुली. दोघांना अगदी सुबत्ता होती, आर्थिक सुबत्ता. खूप श्रीमंत होते, सगळं चांगलं होतं. पण ते सगळ्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी त्यांना जी आवश्यकता वाटत होती, पुत्र संतान त्यांना नव्हतं.
बघा, हा पुत्र संतान त्यांना नव्हतं म्हणून त्याने पुष्कळशी व्रत केली, वैकल्य केली, दानधर्म केला, पण एवढं सगळं करून सुद्धा त्यांना पुत्र संतती प्राप्त झाली नाही. म्हणून एक दिवस वैतागून, आता ही जी बायको होती त्याची ती थोडीशी कजाग होती, भांडणं करणारी होती, गृहकर्मामध्ये कुशल होती, अगदी छान व्यवस्थित कर्म करायचे, पण थोडीशी कजाग होती. आणि त्यांना सगळं करूनही मुलगा झाला नाही म्हणून तो आत्महत्या करण्यासाठी गेला जंगलात. जंगलात जाऊन बसल्यानंतर एका साधूचं त्यांना दर्शन झालं. साधूचे पाय पकडले आणि सांगितलं, माझ्या प्रपंचामध्ये जी उणीव आहे ते तुम्ही बाहेर भरून काढा, कारण तुम्ही साधू मंडळी म्हणजे सगळ्या सिद्धी मिळवलेले असतात. गल्लत काय बघा, ज्या साधू संतांनी संसार केला नाही त्याच्याकडे तुम्ही संसारातल्या गोष्टी मागताय, तो देऊ शकत नाही अशातला भाग नाही, पण त्याने जे अनुपान दिलेलं आहे, नेपथ्य दिलेलं आहे ना, ते पाळलं पाहिजे. ते नाही पाळलं तर गडबड होते. म्हणून तो साधू काय म्हणाला, अरे मी तुझ्या नशिबाच्या रेषा वाचलेल्या आहेत, ह्या जन्मात काय कुठल्या 7 जन्मात तुला पुत्र संतती नाही आहे, त्या भानगडीत पडू नको, संन्यास घे, नाहीतर मस्त भजन कर भगवंताचं, तुझं प्रपंच किनारायला लागेल. तो काय म्हटला, या सगळ्या गोष्टी मला सांगू नका, मला पुत्र संततीच पाहिजे, तेवढं काही करून कृपा करून तुम्ही द्या, म्हणून घट्ट चरण त्या साधूचे पकडले. तेव्हा साधू म्हणला ठीक आहे. त्याने चरू काढून दिला, मंतरला, त्याच्या हातात ठेवला आणि म्हणाले, आत्मदेवा घरी जा, बायकोला खाऊ घाल. आणि याला नियम आहे, तिने वर्षभर मौन पाळलं पाहिजे, जमिनीवरती झोपली पाहिजे, एक वेळ अन्न खाल्लं पाहिजे आणि जास्त कोणाशी संपर्क ठेवायचा नाही. हे सगळं कर, सात्विकच अन्न खाल्लं पाहिजे, या सगळ्या गोष्टी कर, म्हणजे उत्तम मुलगा निपजेल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे. पोरगा 7 जन्मात नव्हता असं साधूच म्हणलेलं होते. आणि आता चरू दिल्यावर काय म्हणतील, उत्तम मुलगा होईल. बदललं की नाही प्रारब्ध एका फटक्यात. साधू देऊ शकतात, पण साधूची सेवा करायला पाहिजे. पण ह्या गोष्टींसाठी सेवा करू नका, उद्धारासाठी सेवा करा. ते मोठं तुम्हाला द्यायला बसले, तुम्ही छोटंसं काय मागता नाही का. किती असे साधू संत आहेत की जे भगवंताच्या प्रेमाकरता जीवन घालवणारे, संबंध जीवन, लहानपणापासून म्हातारे होईपर्यंत. त्या वृंदावनामध्ये असे साधू होते, एवढं नाम दिवसभरात करायचे, एवढं नाम, हातात 24 तास माळ, जराही माळ बाजूला, सारखा आपला जप, सारखा आपला जप. असं करता करता वय वर्ष 90 व्हायला आलं. आणि 90व्या वर्षी त्यांना भ्रम व्हायला लागले. कसले भ्रम? भगवंताचा दिसायला लागला तो सगळीकडे, हा इथे भगवंत इथे. एवढा आनंदात ते असायचे, एवढ्या आनंदात. आणि त्यांच्याकडे त्या व्हायब्रेशन्सच इतक्या प्युअर झाल्या की सगळी साधू मंडळी बाकीची त्यांची सेवा करायला तिथे येऊ लागले. ते सगळ्यांचे गुरु झाले, गुरुपद आलं, ऑटोमॅटिक गुरुपद आलं आणि यांचं आपलं चालूच जप. नंतर असं झालं की त्यांना भ्रम व्हायचे की त्यांच्या हातात माळ नसायची तरी त्यांना असं वाटायचं माझ्या हातात माळ आहे, आणि ते जप करत बसायचे. एकदा त्यांचा शिष्य त्यांना प्रसाद घेऊन आला, विनोददासजी महाराज त्यांना प्रसाद घेऊन आले की बाबाजी प्रसाद घ्या. ते काय म्हणले, हातात माळ नव्हती. ते शिष्य उभे राहिले बाजूला की आता माळ तर नाहीये हातात. त्या गुरूंनी काय सांगितलं, मेरुमणी येऊ दे मग मी घेतो. अहो मेरुमणी कसा येईल, माळच नाहीये हातामध्ये, पण त्यांना वाटतंय माळ आहे, ते आपले गरगर गरगर फिरत आहेत. तेव्हा थोड्या वेळ विनोददासजी थांबले आणि काय म्हणले, बाबाजी हा सुमेरू आला, मेरू आला, मेरुमणी आला बरं का, अच्छा बरं ठीक आहे. अशी गळ्यात घालून घेतली, प्रसाद खाल्ला. काय आहे पहा, भ्रमाने सुद्धा इतका जप केलेला की हातात माळ नसताना माळ घेत होते. रोजची रात्री 3 वाजता उठायची सवय, लहानपणापासून म्हातारपणापर्यंत सगळे शिष्य आजूबाजूला असायचे. एक दिवशी रात्री 12 वाजताच उठले, चला चला माझ्या स्नानाची तयारी करा, मला जपाला बसायचं आहे. तेव्हा ते शिष्य काय म्हणले, बाबा अहो अजून 3 नाही वाजले, अजून सकाळ नाही झाली, आत्ताशी रात्र झाली, 12 वाजले. हो का, बरं मग उठतो म्हणाले. किती हे साधं सरळ आणि इनोसन्स आहे या साधू संतांना. चित्त शुद्ध, भान नाही, भगवंताशिवाय दुसरं भान नाही. कितीतरी असे मी किती सांगू आणि किती नाही असे साधू संत आहेत महाराज. एकाने विचारलं त्या बाबांना, अहो म्हणले तुम्हाला मोक्ष मिळणार का? जाईल कुठे म्हणले, जन्मभर राम 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 केले म्हणाले, आता रामच येईल म्हणाले घ्यायला, मोक्ष मिळणारच म्हणले, याच्यात काही डाऊटच नाहीये. ही खात्री जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत नाम घ्या. नाम कुठपर्यंत घ्यायला पाहिजे, जोपर्यंत ही खात्री होत नाही की आता मला मोक्ष मिळालेला आहे तोपर्यंत नाम घ्यायलाच पाहिजे. कर्मधर्म संयोगाने माझं प्रारब्ध चांगलं आहे किंवा माझं काय म्हणू भगवंताची कृपा माझ्यावर आहे म्हणून आमच्या घराण्यामध्ये आजोबा होते, ते अखंड जप करायचे. मी लहान होतो, मला वाटतं मी 7वी 8वी का 9वीत असेल, त्यांच्या खोलीमध्ये ते अखंड जप करत बसलेले असायचे, अखंड जप. मला त्यांनी हाक मारली, निलेश इकडे. आता मलाच का हाक मारली मला माहिती नाही. निलेश इकडे ये म्हणाले. मी गेलो, म्हणलं काय बाबा? निलेश
मी मुक्त झालो आहे, आता मला काही करणं बाकी नाही. बरं म्हटलं ठीक आहे. मला काय कळत होतं तेव्हा मुक्तता आणि हे सगळं काही माहित नव्हतं. म्हणजे मी मुक्त झालोय म्हणाले, आता मला काही करणं नाही, मी आनंदात आहे, तू पण कर म्हणाले. म्हटलं बरं कर. असं म्हणून मी बाहेर खेळायला निघून गेलो. आज कळतंय ते काय म्हणाले. असे दिव्य महात्म्य आहेत ना महाराज. आणि तुम्ही जर मनात इच्छा धरली आणि सद्गुरूंना सांगितलं ना, हे सगळे महात्मे तुम्हाला पण दिसतील, येऊन भेटतील तुम्हाला. हे तयारच असतात बसलेले, की कोण इथलं कधी तयार होतं ही गोडी चाखायला आणि त्यांना ती गोडी देऊ. महात्मे तयारच असतात. तसं आत्मदेवाला समजावून सांगितलं साधूनी, नको भानगडीत पुढे प्रपंचाचं. नाही ऐकलं त्याने. मुलगा द्या म्हणा, दे घे, चरू घे आणि नियम पाळ, बायकोला सांग. घरी गेला आत्मदेव, बायकोला सांगितलं. बायको स्वभावानी गमवतच होती तिची, तिला ते काय आवडलं नाही. तिने काय सांगितलं बहिणीला आणि बाहेरच्या बाजूच्या मैत्रिणीला, मला दिवसातनं 4 वेळा खायला लागतं, मी कसं काय एका वेळेला खाऊन राहणार. मौन पाळलं, 15 दिवसात मरेन म्हणाली. मला इतकं बोलायला लागतं. असतात ना असे ते 3-3, 4-4 वेळा मोबाईलचं चार्जिंग करतात दिवसातून आणि बोलत असतात बडबड. असं वाटतं ते गहू तांदूळ तर तोंडातून बाहेर पडले तर रास पडेल, ते शेतीची गरज राहणार नाही. काय मौनाशिवाय परमार्थ नाहीये. दिवसातून काही काळ तरी मौन असलं पाहिजे. बघा तुमच्या शक्ती तुम्हाला कळतील मौनात काय ताकद आहे. नजरेमध्ये ताकद येऊन जाते तुमच्या. मौन राहिलात ना तुम्ही की नजरेत ताकद येते. तुमच्या एका नजरेवरनं कळतं यांना काय सांगायचंय. ही मौनातली ताकद आहे. ती म्हणली मला मौन नाही धरता येणार. आणि एक कारण तिने दिली की असं होईल तसं होईल म्हणून मला हे फळ खायचं नाही. बहिणीने काय सांगितलं, हे बघ आत्मदेवाला सांग मी फळ खाल्लं, तुझ्या नवऱ्याला सांग मी फळ खाल्लं, मी पण गर्भवती आहे, तू जर माझ्या नवऱ्याला काही पैसे दिलेस तर तो माझा पोरगा तुला देऊन टाकेल, तो तुझाच पोरगा आहे म्हणून दाखव आणि माझा गर्भ गळाला असं सांगून टाक. अगं हो म्हणाले, ते ठीक आहे पण मला तर दूध येणार नाही, मी कसं पाजू. म्हणले सांग माझ्या बहिणीचं ती गर्भवती होती, मुलगा तर मेला पण तिला दूध येतंय, अशक्तपणामुळे मला येत नाही, तर मी तिला बोलवू का माझ्या मुलाला दूध पाजायला. तो काही नाही म्हणणार नाही, तुझा नवरा बोलवेल मला. अशा पद्धतीने मी माझ्या मुलाचं संगोपन करेन, तुझा मुलगा म्हणून दाखव. आनंद झाला. फळाचं काय करू, साधूची परीक्षा करू म्हणाले. कधी साधूची परीक्षा करू नका महाराज, महागात पडतं कधी कधी. त्या इनामदारीनं बाई होती ना, तिने केली ना महाराजांची परीक्षा. महाराज दया सिंधू होते म्हणून थोडक्यात निभावलं, नाहीतर गडबड झाली असते. साधू संतांची परीक्षा कधी करू नका, साधू वचन सत्य असतं. म्हणून ती काय म्हणली परीक्षा करूया, हे फळ गाईला खाऊ घाल, बघूया काय होतं. खाऊ घातलं आणि महाराज हिलाही मुलगा झाला. हिला जो मुलगा झाला त्याचं नाव धुंदुकारी असं ठेवलं आणि तो तिच्याकडे दिला आणि ते फळ खायला घातलं होतं. बरोबर 3 महिन्याने गाईला सुद्धा मुलगा झाला आणि गाईला जो मुलगा झाला त्याचे कान जे होते ते असे गायीसारखे होते. कर्ण गो म्हणून गोकर्ण, गो म्हणजे गाय म्हणून गोकर्ण असं त्याचं नाव ठेवलं. गायीसारखे कान होते त्याला आणि तो अतिशय हुशार होता, पंडित, विद्वान आणि खरोखर त्या साधूंनी सांगितलं होतं तसं सात्विक निघाला. आणि हे खोटं काम होतं, 1 नंबर बदमाश निघालं. चोऱ्या करणे, लुटमारी करणे, लहान मुलाला खेळायला म्हणून नेणे, विहिरीत बुडवून टाकणे, लोकांच्या घराला आगी लावणे, स्मशानात चांडाळाबरोबर राहणे, प्रेताने शिवलेलं अन्न खाणे, सगळ्या प्रकारचे नको नको, सर्व व्यसन संपन्न. काय निवडावं ना कळलं पाहिजे. आता कलियुग आहे, आता सर्व व्यसन संपन्नच नवरे हवे असतात. ओकेजनल आहे, जा मग घ्या, सर्व व्यसन संपन्न. आणि कसा होता गोकर्ण, सर्व विद्वान, शास्त्री, पंडित, सुंदर आत्मज्ञान, हे होतं गोकर्ण. कशा अटी फिट बसल्या बघा. गाईला फळ खाऊ घातलं होतं ना, गाय जमिनीवरच झोपते, गाय मौनच पाळते, एक वेळचंच अन्न असतं खाते, सात्विक असते आणि कोणाशी बोलणं, सगळ्या अटी फुलफिल झाल्या तिकडे. आणि बरोबर त्या फळाचा परिणाम झाला आणि गोकर्ण महात्मा जन्माला आला. महात्मा होता तो. आणि हा धुंदुकारी, त्याची लक्षणं तुम्हाला मी सांगितली. त्याने घरात दारातल्या म्हणजे सगळी संपत्ती आईवडिलांची उधळली, व्यसनामध्ये, जुगारामध्ये, आणि पुन्हा आईवडिलांकडे पैसे मागू लागला. वडील म्हणले अरे सगळं घरातलं घेऊन गेलाच होता आणि काय, मारलं बापाला.
आणि जेव्हा वडिलांना तो मारत होता तेव्हा वडिलांना साधूचं बोलणं आठवलं की विधी लेख पुसायला जाऊ नकोस, दुःख भोगावं लागेल, मुलं ज्यांना आहेत ते सुखाने आहेत असं तुझा भ्रम आहे, तू सुखी आहेस, तुला देवाने मुलगा दिलेला नाही, हे सगळं मार खाताना आठवत होतं की साधू वचन सत्य होतं, मी उगाच हट्टाने सगळं मागून घेतलं, पश्चात्ताप झाला. साधूचं नाही ऐकलं की नंतर पश्चात्ताप नक्की होतो. साधू सांगतात ते बरं नाही, पण तरी ऐकलं नाही की पश्चात्ताप होतोच प्रत्येक गोष्टीचा. पश्चात्ताप व्हायला लागला, रडला आणि रडून कोणाकडे गेला? गोकर्णाकडे गेला, मुलाकडे. त्याला म्हणले, अरे गोकर्णा मला काहीतरी उपदेश कर. चटकन गोकर्णाने पाहिलं, वडिलांकडे हसला आणि काय म्हणाला गोकर्णा? साधूचं म्हणणं ऐकलं असतं तर ही वेळ नसती. आता गोकर्णाला कसं माहीत? आत्मज्ञानी होता ना महाराज. म्हणले आता याच्यातून सुटण्याचा उपाय काय? सोपाय म्हणले, बाबा कोण कोणाचा मुलगा, कोण कोणाचे वडील, कोण कोणाची आई, कोण कोणाचे नातेवाईक काही नाही. म्हणाले हे सगळे शारीरिक तुमची नाती आहेत, याला काही अर्थ नाही. तुम्हीही भगवंताचे अंश आहात, मीही भगवंताचा अंश आहे. सगळं काही या विश्वामध्ये भगवंत सगळीकडे भरलंय हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही आता सर्वसंग परित्याग करा. अनुभव आला ना प्रपंचाचा, आता सर्वसंग परित्याग करा, निघून जा मनामध्ये आणि भगवंताचं अखंड चिंतन करा. श्रीमद भागवत त्यांना दिलं आणि सांगितलं याच्या दशम स्कंधाची पारायण करा. आत्मज्ञानी जेव्हा पश्चाताप झाला ते बीज एकदम आतमध्ये गेलं सांगितलेलं. त्याने श्रीमद भागवत पुराण घेतलं, जंगलामध्ये गेले आणि या श्रीमद भागवताचा जो दशमस्कंध आहे त्यामध्ये सबंध श्रीकृष्ण चरित्र आलेलं आहे, त्याचं 100 पारायण केली. किती पारायण केली? 100 पारायण केली. आणि 100 पारायण केल्यानंतर आकाशातून विमान आलं, दिव्य तेजस्वी असं विमान आलं आणि वरूनच भगवंताचे पार्षद आले आणि आत्मदेवाला एकदम भगवंताचं स्वरूप प्राप्त झालं. विमानात बसला आणि वैकुंठाला निघून गेला. उद्धार झाला. आता वडील गेले म्हटल्यानंतर हा आईला धमक्या देऊ लागला. कानातलं घेऊन गेला, गळ्यातलं घेऊन गेला. आजही धुंदुकारी आहेत बघा तुम्ही, सगळीकडे सापडतील तुम्हाला. धुंदुकारी पण सापडतील आणि गोकर्ण पण सापडतील, नाही का? हे भागवत त्याच्याकरताच आहे. देवाकडे काय मागायचं हे कळलं पाहिजे. देवाकडे काय मागायचं हे कळलं पाहिजे. आणि म्हणून आईला सुद्धा सोनं काढून घेऊन गेला, कानातलं गळ्यातलं काढून घेऊन गेला, जुगारात हरला, सगळं झालं. पुन्हा रात्री आईकडे आला आणि आईला म्हणाला परत अजून दागिने असतील तर काढून दे. ते म्हणजे अरे सगळं काढून संपलं, आता तू काय मागतो, माझ्याकडे द्यायला काही नाही. त्याने आईला देखील मारलं आणि मारल्यानंतर काय म्हणला, संध्याकाळी मी येतो तोपर्यंत मला पैसे पाहिजेत, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तेव्हा आपण आपल्या पतीशी कसे खोटे वागलो हा पश्चाताप झाला आणि त्याची फळं भोगली. आता हा आल्यावर आपला जीव घेईल त्यापेक्षा आपणच मेलेलं बरं, म्हणून तिने घराच्या समोर असलेल्या विहिरीमध्ये उडी मारून आपला जीव देऊन टाकला. संपला. गोकर्ण तीर्थयात्रा करायला निघून गेला. वडील गेले, आई गेली म्हटल्यानंतर तो तीर्थयात्रेला निघून गेला. धुंदुकारी आला घरी. त्याला कळलं आता आई वडील नाही, रान मोकळं. 5 वेश्यांना घेऊन घरात आला आणि त्या वेश्यांबरोबर राहू लागला. मग त्यांना धनधान्य सगळं द्यायला लागला, काय हवे नको ते त्यांचे लाड पुरवायला लागला. पण त्या वेश्या काही कोणाच्या असतात का? खरा सख्या नाही, त्यांना फक्त धन पाहिजे असतं. त्याने विचार काय केला, आता हा आपल्याला सगळं पुरवतोय तोपर्यंत राहू. असं पुरवता त्याच्याकडची सगळी संपत्ती संपली. मग तो बाहेर चोऱ्या माऱ्या करू लागला, डाके टाकू लागला आणि त्यांची संपत्ती ह्यांना आणून देऊ लागला. त्या सगळ्या 5 वेश्यांनी मिळून विचार केला की हा असं इतरांचं धन लुबाडतोय आणि आणतोय, राजाला कळलं तर राजा याला फाशीची शिक्षा देईल आणि हे जे सगळं धन हे जप्त करेल, ते आपल्याला मिळणार नाही. त्यापेक्षा म्हणाले आपणच हे धन घेऊन दुसरीकडे निघून जाऊ आणि ह्याला मारून टाकू. हा असा पण म्हणणारच आहे. म्हणून गोड 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 बोलून त्याला खाटेला बांधला आणि त्याचा गळा लागून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण तो मरेना म्हणून जळते निखारे आणून त्याच्या तोंडावर टाकले, तो तडफडून गेला. आता काय त्याची कामं चांगली होती का? त्याला चांगला जन्म मिळेल, पिशाच्य योनीमध्ये गेला. वावटळीच्या स्वरूपात, वादळामध्ये जे कण असतात त्या वावटळीच्या स्वरूपात सगळीकडे भटकू लागला. तहान भुकेने व्याकुळ झाला आणि सगळीकडे फिरू लागला, काही त्याला सुचेना. अशा पद्धतीने त्याची गती झाली आणि त्या वेश्या धन घेऊन निघून गेल्या. बघा तुम्ही, वेश्यांचे लाड पुरवले की ते तुमच्याच जीवावर उठतात. ह्या 5 वेश्या कोण आहेत? कान, नाक, जीभ, डोळे, त्वचा, ह्या 5 वेश्या आहेत. आपण त्यांचे लाड पुरवतो. नरम 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 लागलं पाहिजे म्हणून थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ, त्वचेला आराम.
क्षमा करा, किती त्याचे लाड आम्ही करतो. पण त्या सुरकुत्या पडल्याशिवाय राहत नाहीत म्हातारा. ऐकतात का ते तुमचं? नाही. किती तुम्ही ते लावा हो. कधीतरी चुकून पाहुणा चुकून घरी आला तरी पांढरे सापडत काय कोण आहे? ऐकणार आहेत का? इंद्रिय तुमचे ऐकणार आहेत का? किती त्या कानाला गाणी ऐकताना किती गोड वाटतं. रात्रंदिवस ते हेडफोन टाकून झोपलेलं असतंय बघा. गाडीत जाऊ दे, रस्त्यात जाऊ दे, हेडफोन टाकून घरात बसू दे, किती छान असतं. त्या कानाला किती बरं वाटतं. 20 वर्षांनी काहीच गेले की ते आता कुणाला ऐकवणार आहे? ज्या कानाचे लाड पुरवले, किती अत्तर आपण सुगंधी लावतो. आता देवाने नाकच बंद केलं. केलं की नाही? इंद्रिय गेले की तुमचं? आता काय काय आता कशाचा सुगंध घेणार हो मला सांगा? जीभ एवढे वर्ष खाल्लं, आता अशी महामारी आणली, चव देखील लागत नाही. सर्दी झाली की मला मिष्टान्न खाऊन दाखवा तुम्ही. सर्दी झाली की चव तरी लागते बघा. अंगात ताप असेल तर काय खातोय पत्ता लागत नाही, नाही का? तुम्ही या लाड पुरवायला जा, काय होतं बघा. किती त्या दातांचे लाड हो. सकाळ संध्याकाळ ब्रश, पांढरे शुभ्र पडतात. ते पडणारच एक दिवस ते. याचा अर्थ आणि घालू नका असं नाहीये. अति करू नका कुठली गोष्ट बघा. एकाच्या घरात आम्ही गेलो ना, आजोबा अहो काय मस्त तुमचं वय 82 years old, अजून पांढरे शुभ्र दात. अरे मग काय म्हणले, मी आम्हाला चहा वगैरे आणून दिला. गप्पा अहो कवळी बाहेर. मी असं बघत बसतो. म्हणलं आजोबा दात बशीत आहेत म्हणले. वर मला काय म्हणले, बरं झालं घशात नाही गेले एवढा. कळलं का? किती लाड करा, काही नाही. हे 5 विषय मला काय सांगायचंय. या शरीराचे तुम्ही कितीही लाड पुरवा, ते तुमच्यावर उलटा वारच करणार आहेत. आता मोबाईल बघण्याची एक विशेष स्टाईल आलेली आहे. गादीवर आडवं व्हायचं, ते लोड लावायचा, टांगड्या वर करायच्या, असे काहीतरी झोपाळ्यासारखी पोझिशन असते ती. असे बघत बसायचे तासन तास लोळून. आपल्याला असे ताठ बसायची पद्धत नाहीये. आता सगळे ताठ बसतील ना. काय होतंय मोबाईलमुळे लक्षात आलंय का तुमच्या? तुम्ही हे स्वतःशी चिंतन करा. आपले वाकलेत खांदे, मान लटकते गळ्यावर. पूर्वी असं होतं, आता असं झालेलं आहे. ते ऑब्झर्व करा तुम्ही. ह्याचं वजन पडतंय. पूर्वी लोक 80 वर्षाचे झाले की वाकायचे. आत्ताची पोरं 20 वर्षातच वाकलेली आढळते माझ्यासोबत. हे दुष्परिणाम आहे. मला काय सांगायचं, याच्यातून मर्म काय? कितीही तुम्ही तुमच्या शरीराचे लाड पुरवा. अहो जिभेला किती खाणं आवडतं, चवी चवी किती आवडतात. तेलकट तुपकट घाला घशात, घाला घशात. गोड. जीभ काय देते मग आम्हाला? डायबिटीस. जास्त तेल खाल्लं, मीठ खाल्लं, ब्लड प्रेशर. म्हणजे ज्यांचं तुम्ही घर भरताय ते तुम्हाला सपोर्ट नाही करत आहे, ते तुमच्या विरोधात वागतायत. कशाला त्यांच्या नादी लागतात? ह्यालाच 5 वेश्या म्हणते. शब्द स्पर्श रूप रस गंध. लक्षात आलं तुमच्या? यांचे किती लाड केले ते तुमचा सर्वनाशच करणार आहे. म्हणून भगवंताचे लाड करा, ते तुमचं कल्याण करणार आहे. कारण तो तुमच्यासारखं करत, त्याच्यासारखं तुम्हाला करेल. म्हणून त्या वेश्या ज्या होत्या त्यांनी सगळं धन गेलं, त्या निघून गेल्या. गोकर्ण तीर्थयात्रा करत निघून गेला. आणि हा जो धुंदुकारी पिशाच्च योनीमध्ये भटकत होता. तीर्थयात्रा करून 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 एक दिवस आपल्याच गावी कितीतरी वर्षानंतर गोकर्ण आपल्या घरी आला. त्याचं घर असं थोडंसं मोडकळीस आलेलं होतं. अंगण असं होतं, अंगणामध्ये खाट ठेवलेली होती. संध्याकाळची वेळ होती. त्याला वाटलं आता आपण रात्री इथे झोपावं, सकाळी गावामध्ये सगळ्यांच्या दर्शनाला जावं. कोणीच नाही घरी, आता सगळे संपले. त्याला धुंदुकारीचा मृत्यू झालाय कळलेलं होतं. त्यामुळे तो जिथं जाईल तिथे त्याने धुंदुकारीचं सुद्धा आणि आईवडिलांचं सुद्धा श्राद्ध केलेलं होतं. गयेला जाऊन पण श्राद्ध केलेलं होतं. आता हा घरी आला, रात्री खाट टाकून झोपला. झोपल्यानंतर रात्री चित्र विचित्र आवाज यायला लागले, रडायचे. उठून बघितलं याने कोण, तर समोर एक विचित्र प्राणी होता.
तो खाणाखोणा करून काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला आलं नाही. मग तो कधी घोडा व्हायचा, कधी इंद्र व्हायचा, कधी हत्ती व्हायचा, कधी बोकड व्हायचा, असे वेगवेगळे रूप धारण केली. गोकर्णाच्या लक्षात आलं कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला हा जीव आहे. म्हणून त्याने आपल्या कमंडलूतून पाणी घेतलं, मंतरलं आणि त्याच्यावर थोडंसं शिंपडल्याबरोबर त्याचं थोड्या पापाचं परिमार्जन झालं आणि त्याला वाणी फुटली आणि तो पटकन म्हणाला, बंधो मी तुझा भाऊ आहे, धुंदुकारी. अरे म्हणाले काय? म्हणाले, बंधो माझी काही कर्म चांगली नव्हती म्हणून मी पिशाच्य योनीत गेलो. या योनीमध्ये मला फार त्रास आहे. म्हणाले काहीही कर पण माझी याच्यातून सुटका कर. अरे म्हणाले, मी ठिकठिकाणी तुझी श्राद्ध घातलेली आहेत, अगदी गयेला जाऊन सुद्धा श्राद्ध घातले, हजारो श्राद्ध घालून सुद्धा ज्याची मुक्ती होत नाही त्याची मुक्ती एक गया श्राद्ध केल्याने होते. नीट आहे का मी काय सांगतो? हजारो श्राद्ध घालून सुद्धा ज्यांची मुक्ती होत नाही एका गया श्राद्धाने त्यांची मुक्ती होते. तेव्हा सटक तो म्हणजे मी गया श्राद्ध पण घातले तुझे. तेव्हा तो धुंदुकर काय म्हणतो, बंधो अशी शेकडो गया श्राद्ध घातलीस तरी माझी मुक्ती होणार नाही. माझं पाप एवढं जबरदस्त आहे. एकदम प्रश्न पडला आणि गोकर्ण म्हणतोय की बाबा रे, शेकडो गया श्राद्ध होऊन सुद्धा ज्याची मुक्ती होत नाही त्याची मुक्ती कशानेच होत नाही, शास्त्रामध्ये नाहीच याचं उत्तर. तर म्हणलं तू काही कर बंधो पण माझी ह्याच्यातून मुक्तता कर. ठीक आहे म्हणाले, तू आता जा, उद्या सकाळी झाल्यावर मी सगळ्यांना भेटतो, गावातल्या पंडितांना, आम्ही काहीतरी मार्ग काढू. असं म्हणून तो धुंदुकारी जो होता तो आपल्या जागेवर निघून गेला आणि इथे रात्रभर हा झोपला, कसा तरी वेळ काढला. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांना गावकऱ्यांना कळलं की गोकर्ण आलाय. तो मोठा विद्वान होता म्हणून सगळे त्याला भेटायला म्हणून त्याच्याच घरी आले आणि रात्री घडलेली सगळी गोष्ट हकीकत त्यांनी कानावर घातली की असं असं सगळं झालं. तेव्हा सगळ्यांनी आपापली शास्त्र ढुंडाळली आणि सगळ्यांनी एकच निर्णय दिला की ज्याची गया श्राद्धाने मुक्ती होत नाही त्याची मुक्ती कशानेच होत नाही बाबा. आता काय करावं मोठा प्रश्न पडला. पण तिथे एक वयोवृद्ध असा महात्मा होता. तो काय म्हणाला, गोकर्णा अरे तू स्वतः एक महात्मा आहे, तुला अनेक विद्या अवगत आहेत, सूर्यदेव सगळ्यांचे साक्षी आहेत, तू सूर्यदेवालाच आता याचा उपाय विचार, सूर्यदेवच तुला याचा उपाय सांगतील. म्हणून त्यांनी मंत्र म्हणून सूर्याची गती थांबवली. सूर्यदेव प्रगट झाले तिथे मनुष्य रूपाने आणि हसले आणि गोकर्णाला विचारलं की अरे बाबा रे काय झालं, कशा करता माझी गती थांबवली. घडलेली सगळी गोष्ट त्यांनी सूर्यदेवाच्या कानावर घातली. म्हणले याला उपाय आहे ना. म्हणले उपाय श्रीमद भागवत सप्ताह यज्ञ. शेकडो गया श्राद्ध घालून सुद्धा ज्याची मुक्ती होत नाही त्याची मुक्ती भागवत सप्ताह ऐकल्याने होते. उपाय कळले काय? अतिशय आनंद झाला गोकर्णाला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी भागवत सप्ताह त्या ठिकाणी करायला घेतला. गावातल्या एका श्रोत्याला धरलं, ब्राह्मणाला धरलं, त्याला मुख्य श्रोता नेमलं. पुन्हा बातमी सगळीकडे पसरली, भागवत होतंय भागवत होतंय. सगळे आजूबाजूची जी गावातली मंडळी होती ती सुद्धा सगळी भागवत ऐकण्याकरता गर्दी करून जमा झाली. त्यांना वाटलं आपली पण मुक्ती व्हावी, आपली पण मुक्ती व्हावी. ते आले सगळे आणि कथा सांगायला घेतली. कथेला सुरुवात झाल्याबरोबर धुंदुकारी वावटळीच्या रूपात होता. एका जागेवर त्याला बसता येत नव्हतं कारण वारा आला की उडून जायचा. मग आता कुठे बसू कुठे बसू कुठे बसू असा विचार करता करता वेळूच्या 7 काठ्या दिसल्या आणि त्या वेळूला छिद्र असतात बारीक बारीक. त्या छिद्रामध्ये जाऊन धुंदुकारी बसला. 7 काठ्या 7 वेळू होत्या, 7 काठ्या. 7व्या काठीत जाऊन बसला. पहिल्या दिवशीची पूर्ण कथा झाली आणि कथा झाल्यानंतर चमत्कार असा घडला, त्या वेळूची गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ फुटली. 7 दिवसाची कथा झाल्यानंतर 7ही गाठी फुटल्या आणि एकदम एक दिव्य सत्पुरुष त्याच्यातून प्रगट झाला. नीलवर्ण, श्यामवर्ण, पिवळ पितांबर नेसलेला, कवच आणि कुंडल, सुंदर कुरळे केस. सगळ्यांना वाटलं हेच भगवान आहे. मग सगळ्यांनी नमस्कार केले. तो म्हणले थांबा थांबा थांबा, मी भगवंत नाही आहे. म्हणले तू कोण आहेस? तो म्हणला बंधू मी धुंदुकारी आहे. खरोखर ज्याची मुक्ती कशानेही होत नाही त्याची मुक्ती श्रीमद भागवत सप्ताह श्रवण केल्याने होते. आज तू भागवत सप्ताह केलास म्हणून मी कृतार्थ झालो. मला नुसती मुक्ती नाही, भगवंताची स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली. मला भगवंतासारखं स्वरूप प्राप्त झालंय. आणि मग धुंदुकारीने सांगितलं बाकी काही केलं नाही तरी चालेल, जन्माला आल्या आल्या अखंड सत्संग करा.
अखंड संत संग करा. त्या संत संघाने कृतार्थ व्हाल. भागवत कथेचं महात्म्य सांगितलं. भागवत कथा श्रवणीय आहे, ती श्रवण करायला सांगितल्याने मुक्त व्हायला सांगितलं. तेवढ्या आकाशातून विमान आलं आणि त्या विमानामध्ये भगवंताचे पार्षद होते, नंद आणि सुनंद. ह्याला तर भगवत स्वरूप प्राप्त झालेलंच होतं. ते नंद सुनंदाने नमस्कार केला गोकर्णाला आणि धुद्धुकरीला सुद्धा नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज भगवंताने आपल्याला आणण्याकरता विमान पाठवलेलं आहे. किती पापी होता तो, पण केवळ भागवत श्रवणाने काय झालं, नंद आणि सुनंदानेही नमस्कार करावा. तो जाऊन विमानात बसला विराजमान आणि विमान वर जाऊ लागलं. तेवढ्यात गोकर्णाने थांबलो. अरे नंद सुनंद थांबा, काय झालं म्हणाले गोकर्ण. अहो म्हणले, इथे एवढ्या सगळ्या लोकांनी भागवत ऐकलंय, मग तुम्ही फक्त धुद्धुकारीला घेऊन जाता, यांना का नाही? मर्म आहे का? नंद सुनंद काय म्हणाले, जसं यांनी भागवत ऐकलंय तसं यांनी ऐकलेलं नाही. ऐकण्यात भेद आहेत. म्हणजे काय, हा 7 दिवस उपवासी होता. पहिल्या दिवशीची कथा झाली की हा तिथेच बसून दुसऱ्या दिवशीची कथा सुरू होईपर्यंत झालेल्या कथेचं चिंतन, मनन, निधिध्यासन, नामस्मरण अखंड करत होता. दुसऱ्या दिवशीची कथा संपून तिसऱ्या दिवशीची सुरुवात होईपर्यंत त्या दुसऱ्या दिवशीच्या कथेचं चिंतन, मनन, निधिध्यासन आणि नामस्मरण करत होता. असं 7ही दिवस याचं अखंड नामस्मरण, चिंतन, मनन, निधिध्यासन झालेलं आहे. म्हणून याची सर्व पापं जळून भस्मसात झाली आणि तो एकदम परमशुद्ध झाला आणि भगवत स्वरूपाला पावला. म्हणून त्याला घ्यायला विमान आलं. या पद्धतीने जो कोणी ऐकेल त्याला सुद्धा घ्यायला विमान येईल. आता ही शुद्धता खरी असते का? यस. आता तुम्ही बघा, अगदी आजची कथा झाल्यानंतर प्रयोग करा. मी असं नाही म्हणत उद्यापर्यंत इथेच बघा. फक्त आज जी कथा झाली ती एकांतात बसायचं आणि समरप करायचं, आठवायचं काय काय गोष्टी आल्या आज, महाराजांनी काय काय सांगितलं. हे 5 मिनिटं, फक्त 5 मिनिट तुम्ही जरी आठवलं तरी त्या 5 मिनिटात तुम्हाला अतिशय शांतता, प्रेम आणि आनंदाची एक अवस्था येईल. मग हे जर 5 मिनिटासाठी एवढं होतं, तर जर तुम्ही 24 तास चिंतन केलं तर काय होईल याचा विचार करा. प्युरिटी, खूप प्युरिटी आहे. कारण भगवंत स्वतः हा प्रचंड प्युरिटी आहे, ओरिजिनल प्युरिटी आहे. मग त्याचं तुम्ही चिंतन केलं की ती प्युरिटी तुमच्याकडे येणारच आहे. लॉ ऑफ असोसिएशन. जो त्याचं चित्त शुद्ध आहे, तुम्ही त्याचं ऐकलात किंवा त्याच्याबरोबर बसलात की तुमचं चित्त शुद्ध होणारच आहे. लक्षात आलं? म्हणून भगवंत जर प्युअर असेल तर तुम्ही त्याच्या सानिध्यात गेलात की ऑटोमॅटिकली काही न करता तुम्ही प्युअर होणार आहात. म्हणून सत्संग हे श्रेष्ठ साधन सांगितलंय. कारण संतांचा संग केला की संत शुद्ध असतात, तुम्ही शुद्ध व्हाल. मग त्यांच्या सानिध्यात भजन, कीर्तन, नामस्मरण, चिंतन, मनन, निधिध्यासन सगळं होतं, ऑटोमॅटिक होतं. मग गोकर्णाला ते काय म्हणाले, नंद सुनंद, अरे ते जेव्हा ह्या पद्धतीने कथा ऐकतील त्यावेळेला त्यांनाही विमानं येतील आणि गोकर्णा तुला घ्यायला स्वतः भगवान श्रीकृष्ण येणार आहेत, म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू येणार आहेत, कारण तू भगवंताची गोड कथा गातोयस. ठीक आहे म्हणा. ते विमान निघून गेलं. दया सिंधू कसे असतात बघा, हे संत कसे असतात. गोकर्ण काय म्हणाला, मी उद्यापासून परत भागवत कथा सुरू करतोय म्हणाले. तुमच्यापैकी किती लोक येणार आहेत? सगळे म्हणाले आम्ही जाणारच नाही घरी, आम्ही इथेच बसणार, आम्हाला पण ऐकायचं, आम्हाला पण मुक्ती व्हायला पाहिजे. आणि झालं ना महाराज. दुसऱ्या दिवशी पुन्हा भागवत कथा सुरू केली आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने ऐकलंय. चिंतन, श्रवण, चिंतन, मनन, निधिध्यासन, नामस्मरण, या स्टेप्स लक्षात ठेवा. या पद्धतीने झाल्याबरोबर 7 दिवसात असा चमत्कार घडला. कथा संपल्यावर अनेक विमानं आली आणि अनेक पार्षद भगवंताचे त्या ठिकाणी आले. नंद आले, सुनंद आले, ध्रुव आले, प्रल्हाद आले, अनेक भक्त मंडळी आली आणि सगळ्यांनी हरिकीर्तन त्या ठिकाणी केलं आणि सगळ्या भक्तांना हरी स्वरूप प्राप्त झालं. शंख, चक्र, गदा, पद्म सगळ्या गोष्टी भगवंताचं स्वरूप प्राप्त झालं. असंख्य विमानं आली आणि मग गरुडावर बसून भगवान आले. त्यांनी गोकर्णाला कडकडून मिठी दिली, स्वतःचं रूप दिलं, विमानात स्वतःच्या जवळ बसवलं आणि सगळ्यांना घेऊन, ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र सबंध अयोध्येला घेऊन वैकुंठात गेले होते त्याच पद्धतीने भगवान श्रीहरी तिथे असलेल्या प्रत्येकाला घेऊन वैकुंठाला निघून गेले. हे गोकर्ण महात्म्य कलियुगात घडलेली घटना सूतजींनी श्रवणजींना सांगितली. मग पुढे त्याने विचारलं की आणखी असं कोणी भगवंताच्या कुळातलं आहे का की ज्यांनी भगवंताची कथा ऐकली आणि ते शुद्ध झाले?
आहेत ना म्हणाले. त्याच्या आधी ह्या स्कंदामध्ये नारदांचं एक सुंदर चरित्र आलेलं आहे. थोडक्यात 5 मिनिटात सांगतो त्यांचं चरित्र. आज आपल्याला नारद मुनी कसे दिसतात? चिरंजीव, तरुण, सतत मुखामध्ये काय असतं? नारायण 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 नारायण. सगळ्यांचे गुरु, निमित्त गुरु, सगळ्यांचे गुरु नारद. खरं सगळ्या प्राणी मात्रांचे गुरुपद कोणाकडे? देवाधिदेव महादेव. आणि दुसरे संतांमध्ये कोण आहे? नारद. ध्रुवाला उपदेश त्यांनीच केला, प्रल्हादाला उपदेश त्यांनीच केला आणि उपदेश करून नाम दिलं आणि सगळे तयारीचे झाले बघा. असे हे नारद मुनी, देवाचा अवतार आहे हा. पण हे नारद मुनी असेच झाले का? सगळ्यात महत्वाचं, हे तुमच्या आमच्या सारखे साधे प्रापंचिकच होते आणि त्यातून ते त्या पदाला गेलेले. याचा अर्थ आपणही जाऊ शकतो. लोक म्हणतात लहान वयात परमार्थ करायचा का? परमार्थाचं वय काय? ज्ञानेश्वर महाराजांचं काय वय होतं? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी संजीवन समाधी. प्रल्हादाचं काय वय होतं? ध्रुवाचं वय काय होतं? त्या वयातच परमार्थ केला पाहिजे, तर पुढे जाऊन तो सफल होतो. लक्षात म्हणजे नंतर करूनही असा भाग नाही. जेव्हा जाग येईल तेव्हा परमार्थ करायला सुरुवात करावी. तिथून वयाला आपली खरी सुरुवात होते. अशा पद्धतीने आपल्यासारखेच सामान्य होते नारद. एक दासी पुत्र होते नारद. साधू संतांची सेवा करणारी होती त्यांची आई. तिथे साधू संतांना स्वयंपाक करून घालणे, त्यांची सेवा करणे, काय हवं नको ते पाहणे, त्यांची तयारी करून देणे, सगळ्या प्रकारची पाणी आणून देणे, त्यांना यज्ञाला काय समिधा हव्या असतील ते आणून देणे, लाकडं आणून देणे, सगळी कामं नारदांची आई करायची. आणि नारद लहान होते, एक 7-8 वर्षाचे. त्यांना काही काम नव्हतं, ते त्या साधू संतांच्या मध्ये जाऊन बसायचे. बघा नारद कशाने तयार झाले? सत्संग. प्रथम भगती संतन कर संगा. रामायणात प्रभू श्री रामचंद्रांनी शबरी मातेला सांगितलेली पहिली भक्ती काय आहे? प्रथम भगती संतन कर संगा. संत संग ही पहिली भक्ती आहे. नारद मुनी जाऊन बसले तिथे संतांच्या संगतीमध्ये. मुलगाच होता. आणि संतांना काय काम असतं? संत बसले की त्यांच्या चर्चा काय असतात? एक जण भागवत सांगतं, एक रामायण सांगतं, एक महादेवांबद्दल सांगतं, एक उपनिषदातलं काहीतरी सांगतं, एक भगवद्गीतेबद्दल. भगवंताची चर्चा अखंड चालू असते. कथेमध्ये एकमेकांना रमवत असतात. ते स्वतःला शाणे समजणारे प्रापंचिक लोक काय म्हणतात? रिकाम टेकडे. अरे रिकाम टेकडे ते नाही, रिकाम टेकडा तू आहेस लेखा. बैलासारखी ओझी वाहतोस आणि मरून जातोस. जीवन सफल ते करतात. जीवन सफल संत करतात. भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवतात. भगवंताला आपलंसं करून घेतात. आहे का ताकद तुमच्यात भगवंताला आपलंसं करण्याची? ही ताकद संत देतात. म्हणून संतांकडे जायचं. आणि एवढा मोठा विश्वाला व्यापून असणारा भगवंत तुमच्या हृदयात घेऊन राहतो संतांच्या संगतीने. तसे नारद मुनी बसले. संतांच्या चर्चा चालू होत्या, कथा चालू होत्या संतांच्या. नारदांना गोडी यायला लागली त्या कथेमध्ये. भगवंताच्या कथा सारख्या ऐकाव्याशा वाटू लागल्या. किती ऐकू, अजून सांगा, अजून सांगा. 18-10 तास रमले. प्रथम भगती संतन करसंगा. त्याच्याने काय होईल? दुसरी रती मम कथा प्रसंगा. आपोआप कथेमध्ये गोडी निर्माण होते. किती पण नास्तिक असू दे, भागवताला येऊन बसवा, 7 दिवसात आस्तिक होणार. आपोआप कथा आदळणार आहे कानावरती आणि भगवंताविषयी गोडी निर्माण होणार. कारण आपण त्या भगवंताचेच अंश आहोत, हे लक्षात ठेवा. आपण त्याचेच आहोत. त्यामुळे ती गोडी आपोआप निर्माण होणार आहे. आवड निर्माण झाली नारद मुनींना. त्याने अजून कथा विचारल्या. आणि संत हे वाहत्या नदीसारखे असतात. त्यामुळे संत कधीही 3 दिवस, 3 महिने, 3 वर्ष, फार तर यापेक्षा जास्त काल एके ठिकाणी राहत नाहीत. त्याप्रमाणे 3 महिने त्या ठिकाणी ते साधू राहिले आणि नंतर घरी जायला निघाले. आता एवढा महत्वाचा साधू संघ आपला सुटणार. आता हे साधू निघणार आणि मला माझ्या आईबरोबर इथंच राहावं लागणार, असं नारदांना वाटलं. आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्यांनी सर्व संतांचे चरण धरले. महाराज काय त्या संतांचे उपकार मानले पाहिजे. खरोखर त्यांचे चरण धुवूनच प्यायला पाहिजे, पडूनच असलं पाहिजे संतांच्या चरणी.
ते काय म्हणाले, तुम्ही जाऊ नका, माझं कसं होईल पुढे. ते म्हणले, अरे साधू कधी एके ठिकाणी एवढे दिवस राहत नाहीत म्हणाले. आम्ही जातो म्हणून काय झालं, हरीची गोडी तुझ्या मनामध्ये, हरिप्रेम तुझ्या मनामध्ये उत्पन्न झालंय ना, आम्ही तुला आता हरीची खूण देतो म्हणून नाम दिलंय. नारदांना कानामध्ये काय सांगितलं, नारायण 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 नारायण, हे नाम घे आणि हरी कीर्तन कर. आत्तापर्यंत जे कथा ऐकल्यास ना ते सगळ्यांना सांग, रमून जा त्याच्यामध्ये. साधू संत निघून गेले आणि ते एवढं 7-8 वर्षाचं पोरग ते नाम घ्यायला लागलं, नारायण नारायण, येता जाता उठता बसता खाता पिता जेवता सुखी होता सारखे नारायण 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 नारायण. आई म्हणाली, अरे मला नवरा नाही, तुला वडील नाही, तू माझा एकुलता एक आधार आहे, तू असा नारायण नारायण करत बसला तर पोटाचं काय व्हायचं, संसार काहीतरी कामधंदा कर म्हटले, पोटाला मिळेल असं बघ, माझा पण सांभाळ कर. आता आली भक्तीत अडचण. तो परीक्षा पाहतो महाराज, तुम्ही खरंच करणारे आहात का. परीक्षा आली, आई असं म्हणते, म्हटलं आता भजन थांबणार. यांनी प्रार्थना केली, भगवान मला तुमच्या भजनाशिवाय दुसऱ्या कशात गोडी वाटत नाही, आणि आई तर मला अडवते, हिचं कल्याण करा, माझ्या भक्तीमध्ये आपण बाधा आणू नका, अशी प्रार्थना केली. कारण नारायण नारायण करत बसले. त्याच दिवशी संध्याकाळी झाडू मारत होती गोशाळेमध्ये त्यांची आई नारद महामुनीची. एक साप तिथे आला, त्या आईनं दंश केला, आईने प्राण सोडले. आता प्राण सोडले म्हणजे काय, इकडे तिकडे जाणार का, नारदांची आई नव्हती, वैकुंठाला सरळ, नारदांची आई म्हणून सरळ वैकुंठाला, वशीला आहे तिथं, म्हणजे भक्तांचा हे लक्षात ठेवा. नारद मुनी धावत गेले, आईला बघितलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि चटकन तोंडातून उद्गार झाले, सुटलो. आता भक्तीमध्ये विघ्न नाही, निघाले. जेवायला मिळालं नाही मिळालं नाही मिळालं, नारायण 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 नारायण. गावोगावी फिरायचे, कीर्तन करायचे, पुन्हा अखंड जप करायचे, गावोगावी फिरायचे, कीर्तन करायचे, भगवंताचे गुणानुवाद गाणे, श्रवण कीर्तन मनन चिंतन निधिध्यासन, नारायण नारायण नारायण. एकदा फिरता 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 एका एकदम जंगलात गेले आणि एका झाडाखाली बसले. आपोआप सुंदर सुगंधित आणि संथ असा वायू वाहू लागला. वातावरण बदललं काहीसं थोडंसं तिकडे, धीर गंभीर आणि प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. डोळे नारदांचे ऑटोमॅटिक अर्धोन्मिलित झाले आणि एकदम वीज कडाडावी तसं चतुर्भुज भगवान प्रगट झाले आणि एकदम अंतर्धान पावले. एकदम गडबडले, की मला अजून दर्शन पाहिजे होतं, माझ्या दर्शनाने माझं पोट नाही भरलं, चित्त तृप्त नाही झालं माझं, मला अजून दर्शन हवं. तळमळ 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 वाटली, डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. तेवढ्यात आकाशवाणी झाली, नारद आता तुम्ही अखंड भजन करा आणि कीर्तन करा, तुम्हाला माझ्या स्वरूपाची गोडी यावी म्हणून मी माझं स्वरूप दाखवलं. आता ते मला प्राप्त करून घेण्यासाठी ह्या जन्मी तुम्हाला माझी प्राप्ती होणार नाही. तुम्ही अखंड भजन करा, चिंतन करा, मनन करा, निधिध्यासन करा, नामस्मरण करा आणि माझे गुणानुवाद आपण गा. आणि ज्या वेळेला कलियुगाच्या शेवटी तुमचं हे शरीर पडेल तेव्हा ब्रह्मदेवासकट तुम्ही माझ्या हृदयात याल आणि जेव्हा पुन्हा सृष्टी उत्पन्न होईल तेव्हा माझे पार्षद म्हणून तुमचा जन्म होईल आणि त्यावेळेला तुम्ही अखंड चिरंतन चिरंजीव राहाल, भक्तीचा प्रसार कराल. तसंच कलियुगाच्या शेवटीपर्यंत कीर्तन करत करत नारदांनी आयुष्य वेचलं. प्रलयकाळी शरीर पडलं, ब्रह्मदेवाबरोबर भगवान श्रीहरींच्या हृदयात विलीन झाले आणि पर्वकाळी जेव्हा पुन्हा सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळेला पुन्हा नारद मुनी प्रगट झाले. तो त्या नारद मुनींचा वेश आपण पाहतो, शेंडी आणि विणा घेतलेले आणि सुंदर चित्त असलेले. नारायण नारायण नारायण, चित्त शुद्ध झालेले आणि भगवंताची प्राप्ती असलेले, भगवंताचे अवतार असे नारद महामुनी. आपल्यासारखेच ना, पण एवढे उंच कसे गेले? केवळ नामाने. तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारखे मुंबईच्या जवळ देहू जाऊन बघा, त्यांना घ्यायला विमान आलं आणि विमानात बसून वैकुंठाला गेले, सदेह सदेह. आणि त्यांनी सांगितलंय तुम्हालाही जर सदेह वैकुंठाला यायचं असेल तर येता येतं. ते काही एकटे नाही आहेत, कितीतरी साधू संत सदैव वैकुंठाला गेलेले. शरभंग महामुनी, म्हणजे मातंग महामुनी, कितीतरी सगळे सदैव वैकुंठाला गेलेले.
तेव्हा तुकाराम महाराजांनी उपाय सांगितला कलियुगामध्ये कशाने तुम्ही सदैव वैकुंठाला येऊ शकाल. येता निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, राम कृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला. सांगितलं ना उपाय काय आहे. नामचिंतन, नामस्मरण हा वैकुंठाला याचा उपाय आहे. इतका हा सोपा उपाय आहे. चिंतन, स्मरण, नामस्मरण अखंड हा तिथे याचा उपाय. हे अल्पस नारदांचं चरित्र भागवतामध्ये आलंय. मग ज्या वेळेला शौनकजींनी सूतजींना विचारलं की आणखी आम्हाला भगवंताच्या नात्यातलं कोणीतरी सांगायचं उद्धरण गेले, मग आली परीक्षिती राजाची कथा आहे आपल्याकडे. परीक्षिती राजा कोण आहे हा. हा आहे अर्जुनाचा नातू, अभिमन्यूचा मुलगा. अभिमन्यू आणि उत्तरा गर्भवतीच होती तोपर्यंत अभिमन्यू मारला गेलेला होता युद्धामध्ये. सामान्य नव्हता अभिमन्यू, हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता धनुर्धरा युद्धामध्ये, धनुष्य धारण करणाऱ्यांमध्ये. तो आला ना युद्धाला की सगळे चरचर कापायचे. जेव्हा व्यूह रचना केलेली होती, चक्रव्यूह, व्यूहमध्ये प्रकार असतात, गरुड व्यूह, चक्रव्यूह, अनेक प्रकार, 5 प्रकारचे व्यूह आहेत. त्यामध्ये चक्रव्यूह टाकलं होतं. सुभद्रा ज्या वेळेला सुभद्रेचा आणि अर्जुनाचा हा मुलगा अभिमन्यू म्हणजे श्रीकृष्ण मामा, भगवंत गमतीशीर होते बोलत. भगवंताचा मोठा भाऊ बलराम म्हणजे शेषनाग, जो मागच्या जन्मी लक्ष्मण होते, ती कथा येईल पुढे. त्या बलरामाचे 2 परम शिष्य होते गदा युद्धामध्ये, एक भीम आणि एक दुर्योधन. आता काय असतं युद्धामध्ये 2 गोष्टी असतात, एक ताकद आणि एक असते पद्धत. बरोबर त्या स्टाईलने युद्ध करणं म्हणजे काय डावपेच म्हणतो ना आपण त्याला. भीमाला कधी डावपेच कळलेच नाहीत, त्याला एकच पाहिजे होतं, धाराचं नाव आपटायचं, कारण ताकद होती. पण एकदम सुंदर क्वालिटी कोणाची होती युद्धामध्ये, दुर्योधनाची होती. गदा युद्धात प्रवीण, त्यामुळे नॅचरली तो बलरामाला प्रिय होता. त्यामुळे बलरामाला असं वाटलं आपल्या बहिणीचं लग्न दुर्योधनाशी करून द्यायला पाहिजे. अर्जुनाला सुभद्रेशी लग्न करायचं होतं आणि सुभद्रेला सुद्धा अर्जुनाशी विवाह करायचा होता, हे फक्त कृष्णाला माहित होतं. आता हे लक्ष्मण मागच्या जन्मीचे आता बलराम का झाले होते, कारण म्हणले तुम्ही मोठे भाऊ होतात मागल्या जन्मी, मला सगळं ऐकावं लागलं, आता मी मोठा होणार, तुम्ही माझं सगळं ऐकायचं. कृष्णाला प्रॉब्लेम झाले आता, कारण अर्जुनाशी लग्न करून द्यायचं होतं आणि बलराम तर ऐकणार नाही, दुर्योधनाकडे जायचा विचार चालू होता. सुभद्रा रडायला लागली कृष्णाजवळ, दादा काहीतरी कर, मी काय करू म्हणले. दादा दाऊ त्यामुळे माझा ऐकणार का. हा म्हणलं ऐकणार. असं कर, तुला अर्जुन पाहिजे ना, त्याला पळवून घेऊन जा. कोण सांगतं, कन्हैया. म्हणले दादा हे काय सांगताय, काय कलियुग आहे. सांगतो ते ऐक. हे बघ सगळी तयारी कर, देवीच्या पूजेला जाशील ना, अर्जुनाला मी सांगतो तिथे रथ घेऊन उभा राहा. तू काय कर, रथात स्वतः चढ, अर्जुनाला मागे बसव, रथ तू चालव. हे उलट नाही का म्हणाले. सांगतो तेवढं कर, बाकीचे प्रश्न विचार, मी बाकीचं बघतो. ठीक आहे म्हणले. त्यांना माहिती होतं कृष्ण सांगेल ते करायचं. अर्जुन पण आपला रथ घेऊन उभा राहिला, ती पण आपली मंदिरातनं आली, मस्त रथात चढली. अर्जुनाला म्हणले मागे बसा. बसला अर्जुन मागे आणि रथ स्वतः घेऊन गेली. इथे बातमी पसरली, अर्जुनाने पळवलं. असे भडकले बलराम, सैन्य घेऊन युद्धाला निघाले. कृष्ण आरामात बसले होते. अरे म्हणले कन्हैया काही वाटतं की नाही, आपल्या बहिणीला तो अर्जुन पळवून घेऊन गेला, स्वस्त काय बसलायस. दबिया अर्जुन पळवून घेऊन गेलाय का काय, हे प्रश्न नाही आहेत म्हणाले. चिड आली बलरामाला, कारण कृष्ण स्वस्थ बसले होते. पुन्हा त्यांनी सांगितलं, अरे सैन्य घेऊन आपण युद्धाला जायला पाहिजे, त्या अर्जुनाला पकडून बांधून घेऊन आलं पाहिजे, आपल्या बहिणीला तो पळवून घेऊन गेलाय. हा प्रश्न तो नाहीये. कृष्ण म्हणाले. बलराम म्हणले बरोबर आहे, अर्जुन आपल्या बहिणीला पळवून घेऊन गेला हा प्रश्न नाहीये, सगळ्यात मोठी समस्या तू आहे कृष्णा, तू. म्हणले दाऊ भैया
अरे म्हणले काय जाऊ भैया, मी काय समस्या म्हणजे काय म्हणाले, आम्ही जे जे करतो ते आमचं सगळं तू गडबड करून टाकतोस म्हणले, मला पूर्ण करू देत नाहीस. अहो म्हणले आधी ऐकून तर घ्या, तुमचे गुप्तचर तुम्हाला वाटेल ते सांगतात, मला तर वेगळीच बातमी लागली आहे. काय बातमी लागली तुला कृष्णा? अहो म्हणले अर्जुनाने सुभद्रेला नाही पळवली, सुभद्रेनेच अर्जुनाला पळवले. आता युद्धाला गेलात ना तर आपली लाज जाईल म्हणाले. तो सरळ म्हणेल तुमचीच बहीण मला पळवून घेऊन गेली. कशावरून बघा म्हणाले, विचार गुप्तचरांना. का त्याने तिथेच ज्याने निरोप दिला होता ना बलरामाना, त्यांनाच विचार, रथ कोण चालवत होता? सुभद्रा. मागे कोण बसलं होतं? अर्जुन. कसं होतं? तोंड मुख त्याचं म्लान होतं म्हणाले. यांनीच सांगितलं होतं असा बस. आता बलराम गप्प. झाकी म्हणाले सोडवून आणा, सुभद्रेला नव्हे माझ्या अर्जुनाला सोडवून आणा म्हणाले. बलरामाने रद्द केलं जाणं आणि ते लग्न पुढे झालं. लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला सुभद्रा गर्भवती होती त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आणि सुभद्रेशी चर्चा चाललेली होती. तिने विचारलं चक्रव्यूह कसे फोडायचे. भगवान श्रीकृष्ण सांगत होते, गर्भामध्ये अभिमन्यू होता, ऐकत होता, गर्भामध्ये संस्कार होतात, म्हणून गर्भवती असल्यानंतर सगळ्या प्रकारची शास्त्र ऐकून घ्यायची असतात, चांगलं वाचन करत असतात, आतमध्ये ऐकत असतात सगळे. आणि त्यांनी सगळं चक्रव्यूह कसं आतमध्ये शिरायचं, कसं लढायचं आणि कसं बाहेर पडायचं सगळं सांगितलं. आणि सुभद्रेकडे बघितलं तर ती घोरत झोपली होती, घोरत पडली होती. म्हणजे काय, कसं आत शिरायचं इथपर्यंतच ती जागी होती, बाहेर कसं यायचं त्यावेळेला ती झोपली होती. म्हणून अभिमन्यूने केवढं ऐकलं, आत कसं जायचं. अर्धवट ज्ञान पॉइझन आहे. म्हणून एक तर पूर्ण ज्ञान, नाही तर पूर्ण अडाणीपणा असला तर शरण तरी जाता येईल. अर्धवट ज्ञानी असतात त्यांना वाटतं मला सगळं कळतं, अर्धवट कळलं. आणि नाही सांगून सुद्धा मामा सांगतो जाऊ नको, तरी अभिमन्यू म्हणला नाही मामा मी जाणार, मला माहिती आहे चक्रव्यूह कसं फोडायचं. मामाला माहित होतं पुढे काय होणार आहे भाच्याचं, पण गप्प बसला मामा. का? प्रारब्धात हस्तक्षेप नाही करायचा. आणि गेला अभिमन्यू. मस्त अगदी सगळ्यांना वाटत होतं चक्रव्यूह कोणी फोडूच शकणार नाही. सर 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 अगदी पटकन आतमध्ये शिरला, चक्रव्यूह फोडला त्याने, अख्खा चक्रव्यूह फोडला. सगळे थरथर कापायला लागले की हे संपवणार युद्ध बहुतेक. अर्जुनाचा मुलगा आहे, सामान्य नाही, पण बाहेर कसं पडायचं हे नॉलेज नाही. आणि याचा फायदा शत्रूंनी घेतला आणि गराडा टाकला. कबड्डी खेळतो ना आपण, आतमध्ये कसं शिरायचं माहीत असतं, पण याच्यापेक्षा जास्त नॉलेज पाहिजे बाहेर कसं यायचं. हे नसेल तर गराडा टाकला की संपला. तसंच झालं आणि अभिमन्यूला सगळ्यांनी मिळून मारलं. नॉलेज. त्या अभिमन्यूचं लग्न झालेलं होतं उत्तरेशी आणि उत्तरा गर्भवती होती. तिच्या पोटामध्ये होते परीक्षित, ज्या परीक्षिताबद्दल आपण आता ऐकणार आहोत. सगळं युद्ध झालं आणि अश्वत्थामा 7 चिरंजीवापैकी एक, गुरु द्रोणांचा मुलगा, काय सूड होता काय माहिती, पांडवांवर सूड उगवायचं म्हणून त्या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. सामान्य अस्त्र नाही. सगळ्या साधू संतांनी धिक्कार केला, अरे तुला काही कळतं का, छोट्याशा त्या गर्भावर तू ब्रह्मास्त्र कधी वापरतात, संबंध सृष्टी सर्वनाश होईल त्याचा, आवर ते अस्त्र. अश्वत्थामा काय म्हणाला, शस्त्र मला टाकता येतं, आवरता येत नाही. ही पंचायत आहे. शब्द कोणालाही टाकता येतात हो, परत मागे घेता आले पाहिजेत. ते नाही आले तर सर्वनाश होतो. एक लक्षात ठेवा, बोलल्याने जे सर्वनाश होतो ना तो गप्प बसल्याने होत नाही. मौनाने जी कामं होतात ना ती बोलल्याने होत नाही. म्हणून बोलायची उर्मी आली की नाम घ्यावं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोलण्यासारखं ते एकच आहे, बाकी मौनच असलं पाहिजे. किंवा भगवंताचे गुणानुवाद सांगावेत, नाही तर मौन बसावं. परत नाही येता येत म्हणले. अर्जुनाला म्हणाले, अरे अर्जुना आता काय. अर्जुन म्हणला, तुम्हीच सगळ्यांचे त्राता आहात, आता तुम्हीच काय ते बघा. आणि त्याने सोडलेलं ब्रह्मास्त्र जसं उत्तरेकडे येऊ लागलं, उत्तरा धावत आली भगवान श्रीकृष्णांकडे, त्राहिमाम त्राहिमाम, वाचवा प्रभो वाचवा. आणि एकदम पडली, तिला सगळ्यांनी धरलं आणि तिथे ठेवलं आणि ते ब्रह्मास्त्र आलं. भगवंताने चटकन आपलं सुदर्शन सोडलं. सोडल्या बरोबर ते सुदर्शन असं आणि ब्रह्मास्त्र त्याला आपटत होतं. ब्रह्मास्त्र सर्वनाश करतं, लक्षात ठेवा. पण सुदर्शनापुढे काही चालत नाही. सर्वश्रेष्ठ अस्त्र ते आहे.
त्यामुळे आपटून 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 ब्रह्मास्त्र नाहीसं झालं, संपला प्रभाव ब्रह्मास्त्राचा. आणि मग सुदर्शन भगवंताकडे परत आलं. ते त्या गर्भातल्या शिशूंनी पाहिलं. त्या शिशूला काय दिसलं? तो घाबरतोय, काहीतरी येतोय आपल्या अंगावर. आणि एक अंगठ्या एवढा शिशू, शंखचक्र गदा पद्म घेतलेलं, पिवळं पितांबर दिसलेलं, नीलवर्ण श्यामवर्ण एवढासा शिशू आपली गदा घेऊन त्या अस्त्राशी लढतोय, हे ते शिशू पाहतोय. आणि लढून ते ब्रह्मास्त्र नाहीसं झाल्याचं त्या गर्भातल्या शिशूने पाहिलं. आणि त्या गर्भातच हात जोडले. माझं रक्षण करणारे भगवान, माझा तुम्हाला नमस्कार. आणि पुढे ज्या वेळेला त्यांचा जन्म झाला, मोठे झाले, तेव्हा कळलं ते भगवान श्रीकृष्ण हरी. पुढे सगळं युद्ध झालं. सगळे पांडव स्वर्गारोहणाला निघून गेले. आता कोणी उरलं नाही. परीक्षितेला राज्यावर बसवलं. राजा परीक्षित राज्य करू लागला. ज्या वेळेला राजा परीक्षित राज्य करू लागला, एकदा शिकारीला तो बाहेर पडला होता. शिकारीला बाहेर पडल्यानंतर एक भयंकर दृश्य त्यांनी पाहिलं. गाय आणि एकच पाय असलेला बैल रडतायत दोघं. आणि एक काळा कुट्ट पुरुष त्या गायीला लाथेरी मारतोय. विराट दृश्य पाहिलं. त्याने रथ थांबवला आणि जो पुरुष मारत होता त्याला थांबवलं. थांब म्हणाले. रथातनं खाली उतरला. गायीला आणि बैलाला नमस्कार केला आणि विचारलं, तुम्ही गाय बैल नक्कीच नाही आहात? गायीकडे बघून म्हणाला, तुम्ही पृथ्वी माता आहात, मला माहिती आहे, आणि हा तुमचा मुलगा धर्म आहे. आणि मग म्हणाले, हे धर्मराज, हे काय झालं? तुमचे 3 पाय कुठे गेले? तेव्हा धर्मराज म्हणतात, ऐका, सत्ययुगामध्ये मला 4 पाय होते. तप, पवित्रता, दया आणि सत्य, 4 पाय होते. जसं एक एक युग पुढे गेलं, माझा एक एक पाय तुटला. सत्ययुग संपल्यावर तप नावाचा माझा पाय तुटला. म्हणजे सत्ययुगानंतर कोणी एवढी तपश्चर्या केली नाही. लाख लाख, 1-1 कोटी वर्ष तप करायचे लोक त्यावेळेला, झाडाची पानं खाऊन, वायू भक्षण करून. आता साधा एकादशीचा उपवास होत नाही. काय काय एकादशी म्हणजे ते वेगवेगळे पदार्थ खाण्याचा दिवस असतो की काय, कोण जाणे. बघा, नाही राहू शकत आपण जेवणाशिवाय, नाही रोज. केवढी त्या जेवणाची गोडी असते, नाही का? दुपारचं जेवण झालं नाही की लगेच संध्याकाळी काय करायचं, उद्या सकाळी काय करायचं, खावं याची चिंता. जाता येता नाही राहू शकत. ते तप नाही करू शकत. हजारो वर्ष केलेलं तप सत्ययुगामध्ये जमतं, ते पुढे कोणी करू शकलं नाही. म्हणून तो तपाचा पाय तुटला. मग आलं त्रेतायुग, राम. त्रेतायुग संपल्यानंतर पवित्रता हा पाय तुटला. सीता मातेवर संशय घेतला ना, गेलं. लोकांच्या मनात अशुद्ध झाली, काही संबंध नसताना पवित्रता पाय तुटला धर्माचा. मग आलं भगवान श्रीकृष्णांचं द्वापरयुग. त्या द्वापरयुगानंतर दया संपली. एकट्या अभिमन्यूला सगळ्या कौरवांनी मिळून मारला. कुठे गेली दया महाराज? दया पाय तुटला. आणि आता म्हणाले कलियुगामध्ये एकच पाय शिल्लक आहे, सत्य. अजूनही खरं बोलणारी माणसं आहेत 100पैकी 10 तरी आहेत. आणि त्या 10च्या जोरावर ही पृथ्वी टिकलेली आहे. ज्या वेळेला ते नाहीसं होईल, एकदम सगळं पाणी जगामध्ये भरेल आणि पृथ्वी उलटी होईल. हे पक्का आहे. ते काही सत्य बोलणारे 10% लोक आहेत ना, त्यांच्या जोरावर ही पृथ्वी टिकली. ज्या दिवशी ते संपतील, पृथ्वी उलटी होऊन जलमय होऊन जाईल. त्याला म्हणायचं प्रलय. आणि तो काळा कुट्ट पुरुष, तो सत्य नावाचा पाय सुद्धा तोडायला बघत होता. तो काळा कुट्ट पुरुष दुसरा कोणी नाही, कलियुग आहे. कलियुगामध्ये सत्य बोलणं कठीण होऊन बसतं. कारण खोटं बोलणाऱ्यांना अमाप पैसा मिळतो आणि खरं बोलणारा दरिद्री लागतो. पण त्या दरिद्र असणाऱ्या माणसाच्या जीवावरच खोटी बोलणारी माणसं जगतात, हे लक्षात घ्या. तो गेला की बाकी कोसळले म्हणून समजा. त्यामुळे निराश होऊ नका. भगवंत तुम्हाला बघायला बसलेला आहे. मग त्या परीक्षिती राजाने त्याला शासन करण्याच्या उद्देशाने कलियुगाला धनुष्यावर बाण चढवला आणि म्हणाले, सावधान, तुला मी आता मारतोच, म्हणाले, वध करतो तुझा. तो थरथर 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 कापू लागला आणि परीक्षितीला शरण आला आणि म्हणाले, आपण अर्जुनाच्या घराण्यातले आहात, भगवान श्रीकृष्णाच्या घराण्यातले आहात, आपण माझ्यावर दया करा. तेव्हा धर्मराजाला 4ही पाय परत बसवून दिले परीक्षिताने. तप, पवित्रता, दया, सत्य 4ही पाय बसवून दिले. पृथ्वीलाही आनंदी केलं आणि दोघांना पाठवून दिलं. आणि मग कलियुगाकडे वळला. कशाला तुला जिवंत ठेव म्हणले? काय उपयोग आहे तुझा? तू लोकांची बुद्धीच भ्रष्ट करणार आहेस कलियुगामध्ये. ते म्हणाले, महाराज, हे माझं युग चालू झालंय.
भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर होते तोपर्यंत मला येता आलं नाही. तसं भगवान श्रीकृष्णाने वैकुंठ गमन केलं, त्यानंतर मला यायला संधी मिळाली आणि आता हा माझा काळ आहे म्हणून मला राहायचं आहे. यद्यपि तुम्ही जर ठरवलं तर मी राहू शकणारच नाही इथं, पण मी आपल्याकडे विनंती करतो की हा काळ माझा आहे, आपण मला राहू द्या. अरे पण कशाला राहू देऊ, तुला काय चांगलं आहे तुझ्यामध्ये? असत्य भाषण करतोस, लोकांची बुद्धी भ्रष्ट करतोस, नको ते करायला भाग पडतोस, कशाला ठेवायचं तुला? ते म्हणाले, प्रभू 99 गुण माझ्यात वाईट असतील पण एक गुण चांगला आहे. काय चांगलं आहे? करोडो वर्ष तपश्चर्या करून, तप करून ज्या भगवंताची प्राप्ती होते, द्वापर युगामध्ये लाखो वर्ष यज्ञ केल्यानंतर त्या भगवंताची प्राप्ती होते आणि अनेक वर्ष फक्त पूजा अर्चन करून द्वापर युगामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होते. त्या भगवंताची प्राप्ती कलियुगामध्ये केवळ हरिनाम संकीर्तनाने होते, नामस्मरणाने होते. ती अवघ्या काही वर्षातच होते. म्हणून अनेक साधू संत तरुण जाण्यासाठी कलियुगाची वाट बघतात जन्म घेण्यासाठी, की करोडो वर्ष तप करत बसण्यापेक्षा, हजारो वर्ष यज्ञ याग करण्यापेक्षा, पैसा बिसा लागतो त्याला पुष्कळ, ते नसतं, ते करण्यापेक्षा, पूजा अर्चाधिक कर्म करत बसण्यापेक्षा नाम घेऊन तरुण जाऊ. कलियुगात कलियुग केवल नाम आधारा, हरी सुमिरन हरी कीर्तन सारा. बाकी काही करावं लागत नाही कलियुगामध्ये. अहो साधी पूजा होणार नाही आपली नाही कलियुगामध्ये. घरामध्ये बसून दाखवा मला पूजा करून, त्या देवांना आंघोळ घालून तुमचं चित्त तिथे टिकतं का बघा. हजारो ठिकाणी पूजा करताना आपण पळून जातो इकडे तिकडे मनाने, तिथे चित्त स्थिर राहू शकत नाही. कलियुगामध्ये चित्त स्थिर न राहणे, बुद्धी भ्रष्ट होणे हे कलियुगाचं मुख्य लक्षण आहे. म्हणून कलियुगामध्ये पूजा फार कमी होतील. काय करते पूजेचं स्वरूप? 8-8, 10-10 तास पूजा हे पूजेचं स्वरूप आहे. आता कलियुगामध्ये पूजा कशी असते माहिती? 4 फुलं वाहिली, नमस्कार केला, झाली पूजा. स्वतः आंघोळ करत नाही तर देवाची काय करणार? बघा तुम्ही, फुल हार सुद्धा कसे येतात, फुलपुडी येते ना घरी पूजेला, कसे येतात बघा, कोमेजलेली फुलं असतात, ते मुद्दाम आणून देतात. अशातला भाग नाही. वृक्षावर सुद्धा फुलं येईन अशी झाली आहेत. हा कलियुगाचा धर्म आहे. काय करणार तुम्ही पूजा? म्हणून सोपं साधन कलियुगामध्ये तरुण जायला नामचिंतन, नामस्मरण, नामसंकीर्तन. हे केलं की आणखी काही करायची गरज नाही. म्हणजे पूजा अर्चाधिक कर्म करा, पण ते करत असताना नुसतं त्याच्यावर अवलंबून राहू नका, नामस्मरण करा. त्याने तुमच्या कलियुगामध्ये उद्धार आहे. म्हणून कलियुग त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. म्हणून साधू संत म्हणतात की आम्ही कलियुगात जन्म करू आणि नामस्मरणाने तरुण जाऊ. म्हणले हा गुण माझ्यात चांगला आहे राजा परीक्षिते, त्यामुळे त्या साधू संतांच्या कल्याणासाठी तरी मला तुम्ही राहू द्या. राजा परीक्षितने विचार केला की बरोबर सांगतोय, जर मी याला इथून हाकललं तर साधू संतांना एवढी संधी कुठून मिळणार. म्हणून मला ठीक आहे, मी तुला राहायची परवानगी देतो, पण मी सांगतो त्याच ठिकाणी तुला राहावं लागेल. चालेल म्हणाले, मला काही प्रश्न नाही. ठीक आहे म्हणाले. मग जिथे हिंसा चालते त्या ठिकाणी तू राहा, जिथे मद्यपान चालतं त्या ठिकाणी तू राहा, जिथे व्यभिचार चालतो त्या ठिकाणी तू राहा, जिथे जुगार खेळला जातो त्या ठिकाणी तू राहा. बघा, म्हणून जिथे मद्यपान म्हणजे दारू प्यायली जाते त्या ठिकाणी कली असतो. बघा, दारू पिणारा माणूस काय बरडत असतो आणि घरामध्ये किती मारामारी करत असतो, बाहेर येऊन घरात, हे तुम्हाला दिसेल, कारण मूर्तिमंत कली आहे. जुगार जिथे चालतो त्या जुगारामध्ये काय चाललेलं असतं? भांडणच आहे. क्रोध, हिंसा, भांडण हे कलीचं लक्षण आहे. व्यभिचार कलीचं लक्षण आहे. हिंसा कलीचं लक्षण आहे. तेव्हा कली काय म्हणला, परीक्षित राजा तू मोठा न्यायी आहेस, तू एवढी 4 घाणेरडी ठिकाणं मला दिली. घाणेरडी कली म्हणतोय, तोच तिथे आहे. बघा बोलण्याची, तो पण एक तरी मला चांगलं ठिकाण दे. ठीक आहे म्हणते, जा सुवर्ण देतो तुला, सोनं म्हणजे पैसा, धन, इथे तू जाऊन राहा, आनंद. म्हणून पैशात कली आहे. पैशामुळेच भांडणं होतात, पैशामुळेच भांडणं होतात. भाऊ भाऊ, बहीण बहीण वेगळे झाले, भाऊ बहिणी, प्रॉपर्टी, पैसा आणि सोनं याच्यावरनच भांडणं होतात. सुवर्णामध्ये कली आहे. म्हणून ज्या वेळेला वारकरी संप्रदायामध्ये माळ घातली जाते तेव्हा नियम देतात, मद्यपान करायचं नाही, जुगार खेळायचा नाही, व्यभिचार करायचा नाही, हिंसा करायची नाही, आणि सोन्याची गळ्यात माळ घालण्यापेक्षा तुळशीचीच माळ गळ्यात घाला, विजय संपला. म्हणून वारकऱ्यांचं चित्त शुद्ध असतं, ते फार पैशाच्या मागे लागत नाही. आलं पैशात, हे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या 5 ठिकाणी निदान भक्ताने तरी जाऊ नये, करू नये. त्या आनंद झाला कलियुगाला. तो बोलला, मान्य आहे मला तुमचं सगळं म्हणणं, वा तुम्ही धन्य आहात, असं म्हणून तो निघून गेला. परीक्षित राजा विसरला की आपल्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, आणि ताबडतोब कलीनी सोन्याच्या मुकुटात प्रवेश केला आणि बुद्धी भ्रष्ट केली परीक्षितीची.
म्हणून परीक्षिती राजा जेव्हा तहान भुकेने व्याकुळ असताना शमीक महामुनींच्या आश्रमावर गेला. शमीक महामुनी ध्यान करत बसलेले होते. त्यांनी 2 वेळेला विनम्रतेने सांगितलं की महाराज मला तहान भूक लागली, आपल्याकडे काही असेल तर द्या. पण ते ध्यानस्थ होते. म्हणून नमस्कार करून परत जायला निघाला परीक्षिती. तोपर्यंत मुकुटात बसलेल्या कलीने आतमध्ये बोलायला सुरुवात केली. अरे ढोंगी आहे, तू राजा आहेस, तुझं तरी स्वागत करायला पाहिजे आणि नुसता डोळे झाकून बसलाय. जा त्याला शिक्षा कर, तू काही सामान्य नाहीयेस. जेव्हा आपल्याला स्वतःला वाटतं की आपण कोणीतरी ग्रेट आहोत किंवा कोणी सांगताय आपल्याला की तुम्ही ग्रेट आहात, समजा हा कली बोलतोय, अशा माणसापासून 4 हात लांब राहा. म्हणून जे तुमची स्तुती करतात ना तिथून पडून जा, थांबू नका तिथे. हा नियम आहे, कारण तो कली आहे. कारण तुमच्यातला अहंकार आणि देहबुद्धीचं पुष्टी तो करतोय. सावधान. महाराज म्हणले कोणी आपल्याला चांगलं म्हणतं तर आपल्या अंतःकरणाला धक्का लागून नाम चालू झालं पाहिजे. श्रीराम जय राम, जय राम, श्रीराम जय राम, जय राम, श्रीराम जय राम, जय राम. त्याने बिघडवलं, बुद्धी भ्रष्ट केली की जा त्याला शिक्षा कर. आणि हा त्या उर्मीत गेला ज्याच्या अंगात ताठा आणि उर्मी आहे ना, मूर्तिमंत कली आहे. बघा तुम्ही कितीतरी रस्त्यात सापडतील तुम्हाला. लगेच नुसती इकडची जागा थोडीशी सरक, आमची खाली. बघा तुम्ही सकाळी सकाळी मी इथे रनिंगला येतो ना, तेव्हा असे कितीतरी कली दृष्टीस पडतात. जरा ती गाडी जरी जवळ नाही केली तरी उतरून खुमखुमी कली नमस्कार करून पडून जातो मी तिथं. कुठे कलीच्या नादी लागा. कितीतरी ऍक्सिडेंट होतात तिथे सकाळी सकाळी, मी बघतो रोज. भांडाभांडी नुसती भांडाभांडी. जिथे भांडणं चालली आहेत मूर्तिमंत कली आहे. मग अशा ठिकाणी जर तुम्ही नाम चालू केलं ना, भगवंताचं चिंतन चालू केलं ना, त्या कलीला पळावं लागतं तिथून. कली थांबत नाही, तो त्याच्या ताकद नाही तुमची बुद्धी नष्ट करण्याची. पण हा गेला राजा परीक्षिती आणि त्या साधूला म्हणला, अरे काय ढोंग मांडून बसलायस. म्हणाले, ध्यानाचा मी राजा परीक्षिती आलो आणि तू उठत सुद्धा नाहीस. तरी सुद्धा ते मुनी शांत होते, डोळे झाकलेले, ध्यान लागलेलं. म्हणून त्यांची मस्करी करण्याच्या दृष्टीने मेलेला साप होता तिथे, तो धनुष्याच्या टोकाने उचलला आणि त्यांच्या गळ्यात घातलं आणि मोठ्याने विकट हास्य करत तिथून निघून गेला. तो तर निघून गेला. त्या शमीक महामुनींचा मुलगा शृंगी नावाचे ऋषी 7-8 वर्षाचे असतील, तिकडे खेळत होते पाण्यामध्ये. त्यांना कोणीतरी सांगितलं तुझ्या वडिलांचा अपमान केला. तर रडत ते तिथूनच नुसतं ऐकून घेतलं, तुझ्या वडिलांचा अपमान केला आणि साप गळ्यात घातला. त्याने तिथलंच पाणी घेतलं. ज्या कोणी हे केलं असेल, पुढल्या 7 दिवसात त्या तक्षक नागाचा दंश होऊन तो मरेल. एकाने कानात सांगितलं, पटकन वागणूक झाली, तपास पण केला नाही नक्की काय झालं होतं. ऐका, हा हे कलियुगाचं लक्षण आहे, बुद्धिभ्रष्ट करणं. एक जण काहीतरी सांगतो त्याप्रमाणे चटकन वागता, तुम्ही बघतच नाही खरं काय खोटं काय. म्हणून हा जेव्हा जाऊन तिथे रडायला लागला ना, तेव्हा शमीक महामुनींना जाग आली आणि म्हणाले, काय झालंय. बघा म्हणाले, त्या राजाने तुमचा केवढा अपमान केला. काय केलं म्हणाले. बघा म्हणाले, गळ्यात साप टांगलेला होता. ते हसले. त्याने तो साप काढला आणि फेकला आणि म्हणले, अरे वा, ही माझी एवढी मोठी छान मस्करी कोणी केली. संपला विषय. बस. साधू शमीक, क्षमा करणारा तो शमीक. साधूने क्षमा करलेलंच असलं पाहिजे. ते शृंगी ऋषी रडायचेच थांबले की वडिलांनी किती लाईटली घेतलं हे. बघा, आपण छोट्या छोट्या गोष्टी किती मनाला लावून घेतो, एवढं करतो. खरं ती गोष्ट इग्नोर करण्यासारखी असते. जगामधले 99% प्रॉब्लेम इग्नोरन्सनी सुटतात. आपण त्याच गोष्टीचा काथ्याकूट करत बसतो. असे का वागलात, मला सांगा, बसा, बोला. काथ्याकूट म्हणजे कली. असं कसं बोलली ती मला, असं कसं बोलू शकते, असं कसं बोलू शकतो. वाद घालत बसतात रात्रभर. सकाळी 4-4 वाजे नंतर काढलं, जा झोपून. अरे आधी झोपला असतात. कली कसा डिस्टर्ब करतो बघा तुम्हाला, वेड करून टाकतो, बुद्धिभ्रष्ट करून टाकतोय. म्हणून सांगतो खरंच आहे, इग्नोरन्स इज द बेस्ट वे हँडल द प्रॉब्लेम्स. 99% प्रश्न तुमचे इग्नोरन्सनी सुद्धा. लक्ष देऊ नका, सोडून दे. तो बघून घेईल, भगवंत बघेल, कन्हैया बघेल. हे कळल्यावर हळूच शृंगी ऋषी म्हणाले की मी तर शाप दिला राजाला. भडकले शमीक महामुनी. काय म्हणाले, तुझी चूक नाहीये, चूक माझी आहे. अर्धवट तुझं शिक्षण झालंय आणि अर्धवट सिद्धी प्राप्त झाल्या ज्ञानाने, त्या जोरावर तू क्रोध करून शाप देऊन टाकलास. म्हणाले, अरे आपण साधू आहोत, त्या राजाच्या जीवावर आपले यज्ञ याग आणि कर्म चाललेले आहेत, तो आहे म्हणून आपले यज्ञ सुरक्षित आहे. तू त्याला शाप दिला, तो विष्णूचं स्वरूप असतो, तरी बघून तर घ्यायचं. कलीने त्याची बुद्धी भ्रष्ट केली होती. म्हणाले, ते म्हणले काय नाही, जाऊ दे, उठू दे, माझी चूक झाली. उठले, घरी गेले परीक्षिती राजाच्या. परीक्षिती राजाने मुकुट काढून ठेवल्या बरोबर सद्बुद्धी जागी झाली. कारण कली बाजूला झाला, त्यांना कळलं चुकलं, आपलं काहीतरी गडबड केली. त्याने पुत्र जन्मेजय आणि आपल्या बायको यांना बोलवलं, समजावून सांगितलं सगळं.
काय झालं ते तेवढ्याच शमीक महामुनी आले. शमीक महामुनींचं त्यांनी स्वागत केलं, नमस्कार केला. शमीक महामुनींनी सांगितलं की तुला शाप मिळालेला आहे माझ्या मुलाकडून. ते म्हणाले मी धन्य झालो. काय तयारी आहे? काय मी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त मला इथेच मिळालं म्हणजे पुन्हा जन्म घ्यायची आवश्यकता नाही. ते पाप भोगण्याकरता. बरं झालं, बघून संपतंय. पण मला म्हणाले एकच प्रश्न आहे, 7च दिवस माझ्याकडे. मी विचार केला होता की सगळी माझी कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर मी परमार्थ करीन. कळलं ना? माझं सगळं आयुष्य झाल्यानंतर म्हातारपणी मी परमार्थ करीन असा मी विचार केला होता. पण त्याच्या आधीच मृत्यू 7 दिवसावर आलाय. आता मी काय परमार्थ करू शकणार? संधी गेली. मनुष्य जन्म एकदाच मिळतो, संधी गेली. करोडो वर्ष तप करून सुद्धा ज्या भगवंताची प्राप्ती साधू संतांना होत नाहीये, आता मी 7 दिवसात काय करणार? शमीक महामुनी म्हणाले तू नशीबवान आहेस, कारण तुला माहिती आहे तुझ्याकडे 7 दिवस आहेत. आमच्याकडे उद्याचा दिवस आहे की नाही आम्हाला माहिती नाही. संत नेहमी पॉझिटिव्ह करतात तुम्हाला. बघा, काही नाही म्हणाले, तुझ्याकडे काही नाही ना, तू करू शकत नाहीस ना, तू काही करू शकत नाही, हाच तुझा मोठा प्लस पॉईंट आहे. तू फक्त भगवंताला सांग की हे निर्गुण निराकार परमात्मा, हे सगुण परमात्मा, मी तुला शरण आहे. तुझ्या प्राप्तीसाठी काय करावं मला समजत नाही, मी तुला शरण आहे आणि तुझ्या प्राप्तीच्या उद्दिष्टाने इथे मी बसलेलो आहे. मला साधन कळत नाही, मला काही कळत नाही, मी इथे तुझ्यासाठी बसलोय. आता मला तार नाही तर मार, मी तुला पूर्ण शरण आहे, शरणागती. ताबडतोब राज्यावर पाणी सोडलं. जन्मेजयाला राज्यावर बसवलं. सर्वसंग परित्याग करून परीक्षित राजा निघाले आणि वाळवंटावर तिथे जाऊन बसले. नदी किनारी हरिद्वारला त्या ठिकाणी शुकताल तिथे जाऊन बसले आणि सर्व साधुसंत जमा झाले तिथे. हा तर परीक्षित राजा आहे. घडलेली सगळी घटना त्यांना सांगितली आणि ते म्हणाले तू शरण जा. त्याने परमेश्वराला शरण गेल्या बरोबर कोटी सूर्य तेज असलेले शुक महामुनी त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि शुक महामुनी म्हणाले तू भगवंताला शरण गेलास ना, म्हणून तुझ्यासाठी मला पाठवलंय. काही करू नकोस, एकाग्र चित्ताने चिंतन मनन निधिध्यासनाने श्रवण भक्ती कर. मी तुला भागवत कथा सांगतो, 7व्या दिवशी तू मुक्त होशील. आनंद झाला आणि कथा सांगायला शुक महामुनी बसले. वैराग्यशील शुक महामुनी बसले. शुक महामुनींनी 7 दिवस भागवत सांगितलं. 7व्या दिवशी तक्षक नाग आला. कथा झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर परीक्षिती राजा बसलेले होते. तक्षक नाग त्या परीक्षिती राजाचं तेज पाहिल्यानंतर घाबरला आणि विचारलं प्रभू मी आपल्याला दंश करायला आलोय, करू का? ताकद काय असते बघा भक्तीची. मृत्यू सुद्धा थरथर 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 कापतो, तुम्हाला नमस्कार करतो, येऊ का? तेव्हा परीक्षिती राजा म्हणाले अरे तू या शरीराला दंश करू शकतो, मी कुठे शरीर आहे? मी तर आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्ण आहे. काय श्रवण आहे पहा, मी अमर आहे, मला काही नाही आहे, मी भगवान श्रीकृष्ण आहे, त्यांचा अंश आहे. मी चाव म्हणाले तुला दंश करायचं तर कर. त्यांचं मनाचं आणि शरीराचं तादात्म्य तुटलेलं होतं. त्यामुळे शरीराला जेव्हा दंश केला ना काही झालं नाही. परीक्षिती राजा वैकुंठातून विमान आलं, आपण कपडे काढून फेकतो तसे परीक्षितांनी आपण शरीर फेकून दिलं आणि शरीर फेकल्याबरोबर नीलवर्ण श्यामवर्ण असं सुंदर असं भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप प्राप्त झालं राजा परीक्षितीला. ते शरीर मिळालं स्वरूपतामध्ये आणि विमानामध्ये बसले आणि वैकुंठाला राजा परीक्षिती निघून गेले. अशा प्रकारे कलियुगामध्ये भगवत कथेने केवळ 7 दिवसाच्या सप्ताह श्रवण विधीने चिंतन मनन निधिध्यासन नामस्मरण या विधीने श्रवण भक्तीने राजा परीक्षितीचा उद्धार झाला. ही कथा कलियुगातली सूतजींनी शौनकजींना सांगितली. तेव्हा शौनकजी म्हणाले म्हणजे हे आता मी सगळं ऐकलं भागवत भागवत भागवत, नेमकं हे भागवत काय आहे ते आपण आता उद्याच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. 2रा स्कंद उद्या सुरू होईल. सगळा वेदांत आहे उद्या. थोडक्यात आटपून पुढे जाऊ कारण आपल्याला पुष्कळ कथा करायच्या. मेन थोडंसं सांगेन, जास्त तुमच्या डोक्याला त्रास देणार नाही. थोडाफार वेदांत सांगू आणि पुढे जाऊ. झालेली कथा आपल्या सगळ्यांनी हृदयामध्ये साठवायची, चिंतन करायचं, मनन करायचं, निधिध्यासन करायचं आणि अखंड नामस्मरण करायचं आणि कृतार्थ व्हायचं. झालेली सेवा सद्गुरु चरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम।